आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली। त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचे, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचे, ज्ञानोबारायांच्या आळंदीचे, ज्ञानोबारायांच्या जीवनाची महती सांगणारा अभंग घेतला। अभंग असा आहे। जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळवली मांदी वैष्णवांची, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताच्या, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी। असा 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे। तुकोबारायांचा अभंग तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून तुकोबाराय स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे, अर्थात ज्ञानोबारायांना आपला आईवडील समजायचे, त्या आईवडिलांचं स्मरण केलं म्हणजे लेकराचा अभंग त्याच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जातो असं मला वाटतं। बोलिले लेकुरे विडिवा कुडुतरे असं जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांना म्हणतात, म्हणून आपण ज्ञानोबारायांचं स्मरण करू। मी त्यांचा दास पण आहे। श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळवली मांदी वैष्णवांची, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताच्या, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी। 4 चरणाचा अभंग आहे। थोडंसं बारकाईने लक्ष द्या अभंगाकडे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की अभंग कसा आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आपले पोरं परीक्षेतून येतात, आता परीक्षा संपल्या ना लेकरांच्या, आणि म्हणतात आई पेपर सोपा गेला, आईला सांगतात वडिलाला सांगतात पेपर सोपा गेला आणि मार्क कमी पडतात। असं का घडतं? त्याचं कारण असतं की प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नातला काना, मात्रा, उकार, अथवा, आणि, परंतु, किंवा, इनोटेड कामा, उद्गार, वाचक हे बारीक सारी बघतच नाहीत। मोठा मोठा प्रश्न बघतात आणि त्याच्या 4 मध्ये लिहितात आणि मार्क कमी पडतात। जर खूप बारीकीने बघितलं असतं ना त्याला चांगले मार्क पडले असते, पण तेवढं बघत नाहीत ते। बऱ्याच वेळा कीर्तनात सुद्धा असंच होतं। 2 तासाचं कीर्तन असतं, अर्धा तास उशिरा सुरू होतं, 15 मिनिटं अगोदर संपवतो, गायनात अर्धा पाऊण तास जातो, महाराज 4-2 लोकांच्या नावं घेण्यात 5-10 मिनिटं घालतात आणि म्हणतात की एकच चरण संपलं 2 तासात, पुढचे चरण ह्या कीर्तनात शक्य नाही, उरलेलं आपण पुढच्या वेळेस बघू। म्हणजे काय, पुढची बुकिंग आताच करून टाकायची पुढच्या सप्त्यातल्या आपल्या नावाची। तसं होणार नाही। आपण शब्द आणि शब्द बघणार आहोत, जरी संख्या कमी असेल जास्त असेल त्याचा मला काही विशेष फरक पडत नाही, कारण आपण ज्ञानोबारायांसाठी कीर्तन करतोय। शब्द आणि शब्द आपण सोडवणार आहोत। जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले। तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बसला, त्यांच्यासाठी मी पुन्हा अभंग सांगतो, बारीकी नाही का, कारण तुम्हाला मला अभंगावर प्रश्न विचारायचे आहे। जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताच्या। अभंग ऐकला तुम्ही 4 चरणाचा। छोटासा प्रश्न तुम्हाला असा की बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये असं घडतं, पेपरच्या म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न पडला, निघतं ना, त्यांनी 10-5 वर्षात एकदा पेपरला बातमी पण येते की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न पडला म्हणून मार्क विद्यापीठाने जशास तसं दिले पाहिजेत, आणि काही वेळा घडलं पण काही विद्यापीठामध्ये असं सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न पडला। आता अभंगाकडे जर बारीकीने ऐकलात ना तर अभंग हा सिलेबसच्या बाहेर आहे बरं का महाराज, अभंग हा सिलेबसच्या बाहेरचा आहे।
माझ्या दृष्टिकोनात अभ्यासक्रमाच्या बाहेरचा अभंग आहे म्हणून बारीकडे लक्ष द्या म्हटलं. कसं बाहेरचं आहे, कारण अभंग कोणावर आहे हे तुम्ही लक्ष द्या. आता जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये रेडा बोलण्याचं बळ आहे. कुणाच्या दारामध्ये उल्लेख नाही आहे का उल्लेख? जयाचे द्वारी सोन्या, ज्यांच्या दारामध्ये ज्यांच्या अंगात बळ. कुणाच्या? सामान्य माणसाला काय माहिती असणार आहे? अभ्यासक्रमाच्या बाहेरचा. पुढच्या काय करील ते काय लोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. काय करू शकत नाही ते म्हणजे कोण आहे का? अभ्यासक्रमाच्या बाहेरचा. कारण उल्लेखच नाही ना कुणाचा. लिहावं काय सोडावं कसा अभंग? प्रश्न जसा सोडा आपण अडचण वाटतं ना सिलेबसच्या बाहेरचा, तसा अभंग करील ते काय कोण माहिती नाही. पुढे जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळवली मांदी वैष्णवची. जयाने कुणी घातली आहे उल्लेख? माऊली नाही. आता शेवटच्या चरणाकडे जाऊ. तुका म्हणे तेथे कुठे आहे उल्लेख? तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताच्या. तिथं काही सुखाला कमी नाही, समाधानाला राहा, चित्त तुझं स्थिर होईल. बरोबर आहे. म्हणजे कुणाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, कोण करील ते काय करू शकतो, कुणी गवांदी घातली आणि कुठं सुख आहे. चारही चरणामध्ये कुठेही उल्लेख नाही. म्हणजे अभंग कसा आहे? सिलेबसच्या बाहेरचा, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा आहे. नवीन माणसाला जर दिलं, अध्यात्मामध्ये खोल असणाऱ्या माणसाला कळेल कुणावरचा अभंग आहे, पण सामान्य माणसाला जो भक्ती मार्गात नाही त्याला कळणार नाही. बरोबर आहे ना? म्हणून सिलेबसच्या बाहेर. पण असं होऊ शकत नाही सिलेबसच्या बाहेर. जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे. आम्ही कुठेतरी कमी पडतोय. त्याचे एक उदाहरण तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. एक 5-6 वर्षाचा होतो मी लहानपणी, आणि आमच्या गावामध्ये एक माणूस आला. मी त्याला घाबरून पळत आलो. पोरं पण पळून गेले, मी पण पळून गेलो आणि पळून घरी आलो. माझी आई सारवत होती शेणानं. घराकडे तोंड करून पायऱ्याकडे सारवत येत होती. मी म्हणलं आई आपल्या गावात एक लय अवघड माणूस आलाय आणि पोरांना पकडून नेतो म्हणे. फिरून सुद्धा बघितलं नाही ना, तशी सारवत कोण आलाय माय, कसा आलाय? मी मला असा मोठा असा झपला घातला, शर्ट असा, त्याला मोठे मोठे खिसे आहेत, त्याच्या काकात अशी मोठी झोळी आहे, डोक्याला असं मोठं टोपलं, उलट टोपी. कशी? त्याला मोराचे पंख लावले आहेत, मोराचे पंख, असं उलटी टोपी आहे, हातात टाळायला असं वाजवत येऊ लागला, असं वाजवत येऊ लागला. फिरून सुद्धा बघितलं आहे ना. मी काय म्हटलं, मोठलट शर्ट घातलाय, बरोबर, धोतर आहे, काकामध्ये झोळी आहे मोठी, हातात टाळ आहे आणि मोराचे पंख लावलेली अशी उलटी टोपी पोपटासारखी आहे. आई काय म्हणाली असेल? पटकन सांगा, आपल्याला आपण सोडवायचं आहे. वासुदेवाला. आईला सांगावं लागलं नाही मला, नुसतं वर्णन केल्याबरोबर वासुदेवाला. कारण आईला 100% खात्री का ह्या वर्णनाचा दुसरा असूच शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराला 100% खात्री आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. त्यांच्याच दारात सोन्याचा पिंपळ असू शकतो, त्यांच्याच अंगात रेडा बोलायचं बळ असू शकतो. कुणाच्या? फक्त ज्ञानोबारायाच्या. फक्त ज्ञानोबारायाच्या अभंगामध्ये कुठेही उल्लेख केला नाही. माझ्या आईला सांगताना मी त्या ह्याचा वासुदेवाचा कुठेही उल्लेख केला नाही. फक्त वर्णन केल्यावर आई म्हणाली की वासुदेवाला. अगदी त्याप्रमाणे ज्ञानोबारायाचा कुठलाही आचरण घेतला, कुठलाही माणूस म्हणेल, महाराष्ट्रीयन माणूस म्हणेल, जगातला ज्ञानोबाराय प्रेम करणारा माणूस म्हणेल, भक्ती मार्गातला म्हणेल, 100% अभंगात ज्ञानोबारायाचा. म्हणजे अभंगाच्या सिलेबसच्या बाहेरचा नाही, सिलेबस मधलाच आहे, फक्त आम्हाला कळाला नव्हता. लक्षात आलं का? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्यांच्या दारामध्ये म्हणजे फक्त ज्ञानोबारायांच्या. जयाचे म्हणजे कोणाच्या? ज्ञानोबारायांच्या. द्वारी म्हणजे दारात. दारात का बरं म्हटलं सोन्याचा पिंपळ? आपण शब्द बघणार आहोत. दारात का बरं म्हटलं? आपण मुलगी पाहायला गेलो, पुढून पाहतो का मागून पाहतो? पुढून पाहतो. मुलगा पाहायला गेला, पुढून पाहतो. घरात रांगोळ्या काढतो, सडा सावण करतो, पुढे करतो का मागे करतो? पुढे करतो. तुळशीचं झाड कुठे असतं? पुढे. म्हणजे सगळ्या शोभायमान गोष्टी या पुढच्या बाजूला असतात, दरवाजेच्या बाजूला असतात. बरोबर आहे? ज्ञानोबारायांच्या दारात सुद्धा आहे. जयाचे द्वारी. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये, कारण 14 गुणाचे मालक आहेत म्हणून त्यांच्या दारामध्ये आहेत. लक्षात आलं का? सगळ्या शुभ गोष्टी, सगळ्या चांगल्या गोष्टी, अडखळलेल्या गोष्टी घराच्या पाठीमागे टाकून देतो आणि सगळ्या शुभ असणाऱ्या, चांगल्या गोष्टी असणाऱ्या, आकर्षण करणाऱ्या, माणसाला प्रेम निर्माण करणाऱ्या, आवड निर्माण करणाऱ्या बाबी पुढच्या बाजूला असतात. म्हणून अभंगामध्ये काय म्हणाले तुकोबाराय? जयाचे द्वारी. ज्यांच्या दारामध्ये, ज्ञानोबारायांच्या दारामध्ये. कशाचा पिंपळ आहे? सोन्याचा. सोन्याचाच पिंपळ का बरं? पिंपळ तर लाकडाचा असतो. आता भगिनी भरपूर आहे तिथे, त्यांना एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लाडात आल्यानंतर तुमच्या लेकराला काय म्हणता? सोनं एक धातू आहे, लोखंड धातू आहे, जस्त धातू आहे, पितळ धातू आहे, बरं. प्लॅटिनम तर त्याच्यापेक्षा महाग आहे. काय म्हणतात? सोन्या म्हणतात. असं म्हणता का? माझं लोखंड, माझं पितळ, माझं जस्त, असं म्हणतो आपण. माझं प्लॅटिनियम नाही, त्याच्यापेक्षा महाग असतं तर आपण काय म्हणतो? माझा सोन्या, माझी सोनी. लक्षात आलं का? कारण 14 गुणामध्ये माणसाला, जीवाला आवडणारी अतिशय प्रिय वस्तू म्हणजे सोनं. असं
संसारिक बाबतीच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो. त्याच्यापासून अलंकार होतात. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेला अलंकारित करणाऱ्या ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सुद्धा सोन्याचा पिंपळ असणार आहे, सोन्याचा. कारण आम्ही काय म्हणतो, आम्हाला आवडणारा धातू अलंकार ज्याच्यापासून होतात, स्त्री पुरुष ज्याच्यानं शोभून दिसतात, अगदी ते सोनं असतं. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये शोभून दिसणारा सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. गाडीवर माल नेला, ट्रक भरून माल नेला. सोन्याचे जर पैसे आणायचे ठरले ना तर मुठीत सोनं असतं आपल्या. तेवढा ट्रकवर माल विकला त्याचं जर सोनं घेतलं तर मुठीत बसतं. म्हणजे मुठीत जर सोनं नेलं तर ट्रकवर माल आणू शकतो. अगदी ज्ञानोबारायांचे 2 शब्द गेले तर 14 गुणाला पूर्ण होऊ शकतात, मुठीत घेतले तरी. 2 शब्द सोने. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अगदी त्याप्रमाणे. आणि गंमत अशी माहिती आहे का, ज्ञानोबारायांच्या दारातलं सोनं आणि आमच्या संसारातलं सोन्याच्या मध्ये मोठा फरक आहे. कसा फरक आहे? आम्ही जे सोन्याच्या महागा लागतो, सोनं जे जमवतो ना, त्या सोन्याला सांभाळण्यासाठी रात्रंदिवस जगावं लागतं, रात्रंदिवस ताण घ्यावा लागतो, भ्यावं लागतं चोरी होऊन. पण ज्ञानोबारायांच्या शब्दाचं जर सोनं जीवनात उतरवलं ना तर काळाला सुद्धा भ्यावं लागत नाही. पै कलित्या माझे महाकाळू, तुम्ही म्हणे गोपाळू, श्वापदा माझे शार्दूळू, तो मीच जाण. ज्ञानोबाराय महाकाळ आहेत, महाकाळ. ज्ञानोबारायांचं नुसतं नाव घेतो तर काळ पडून जातो. म्हणून ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ. लक्षात आलं का? सोन्याचा. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ विठाला. सोन्याचा. ज्यांच्या दारामध्ये दारामध्ये का बरं सोनं कशाला म्हणतात आपल्या लक्षात आलं. सोना धातू जरी असला तर मानवाला प्रिय असणारा आणि सगळ्यात किमती असणारा, आकर्षण करणारा आहे. अगदी त्याप्रमाणे जगातल्या 14 गुणामध्ये जेवढे देवलोक आहेत त्या देवलोकांना आकर्षण करणारा आणि सर्वात प्रिय असणारा, ज्ञानोबारायांच्या दारात असणारा पिंपळ कशाचा आहे? सोन्याचा आहे. पिंपळच का बरं? आजन वृक्ष पण आहे तिथे. आजन वृक्षाचा उल्लेख केला पाहिजे होता, पण पिंपळाचा उल्लेख आला. कारण त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे, माझ्या माहितीनुसार जगामध्ये ज्ञानोबारायांच्या दारातला, फक्त ज्ञानोबारायांच्या दारातला पिंपळ असा आहे ज्या पिंपळाला ज्ञानोबारायांच्या आईनं रामकृष्ण हरी म्हणून 1 लाख प्रदक्षिणा घातल्यात. 1 लाख. आणि एक ओटा होता, त्या अजून खेडेगावरी पिंपळ असतो, ओटा असतो. त्या ओट्याला प्रदक्षिणा रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणत असताना किमान 15 ते 20 वेळा रामकृष्ण हरी झाला असेल. म्हणजे 1 लाख प्रदक्षिणेमध्ये सरासरी 15 ते 20 लाख वेळा रामकृष्ण एवढे शब्द त्या पिंपळावर पडलेत. एवढा वायू, एवढा मुखातला ध्वनी त्याच्यावर पडलेला आहे. म्हणून तो पिंपळ अतिशय पवित्र झाला. एक राम जर म्हणलं तर काय होतं? राम म्हणता रामाची होई जे पदी बै सोनी पदवी गेली. नुसतं राम म्हणता म्हणता देव पावया गेलो, देवची होऊन ठेवलो. नुसतं देव बघायला गेलो तो माणूस देव होऊ शकतो. आता या ठिकाणी तर 20 लाख वेळा रामकृष्ण झाले. 20 लाख वेळा रामकृष्ण. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून आळंदीला गेल्यानंतर न चुकता पिंपळाला बघायचा. ज्ञानोबारायांच्या आईने 1 लाख प्रदक्षिणा घातल्यात. किंवा एखादी प्रदक्षिणा जर गर्दी नसेल तर एखादी प्रदक्षिणा घालायचा. आणि गर्दी जर खूप असेल ना, जागेवरच्या जागेवर शक्यच नसेल तर मनाने प्रदक्षिणा घालून जा, पण त्या समोर सुवर्ण पिंपळाला बघायचा. कारण तुकोबारांनी त्याची माहिती सांगितली आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अजून एक पिंपळाचं महत्व आहे. जेव्हा विष्णू पुराण आपण वाचतो तर पिंपळ हा एकमेव असा वृक्ष आहे जे विष्णूने सांगितलं की नखशिकांत माझं स्वरूप आहे. जेव्हा 10व्या अध्याय आपण ज्ञानेश्वरीतला गीतेतला वाचतो त्याच्यामध्ये भगवंतांनी विभूती सांगितल्या. त्या विभूतीमध्ये माऊली काय म्हणाले? कल्पतरुहान पारिजातो गुणे चंदनही वाढ विख्यातो, त्या वृक्षदाता अंतु अश्वत्थो तो मे. अरे कल्पतरू आहे ना, कल्पतरू असेल की चंदन असेल, पण या सगळ्याला मागं टाकून पुढे जाणारा सर्वश्रेष्ठ असा जो अश्वत्थ आहे म्हणजे पिंपळ आहे, ते माझं स्वरूप आहे. माझं स्वरूप आहे म्हणजे पिंपळ ज्ञानोबारायांच्या दारातला विष्णू स्वरूप आहे म्हणून सुद्धा त्याला नमस्कार करायचा. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणखी एक उदाहरण, जेव्हा विष्णुपुरामध्ये आपण खोलात गेलो तेव्हा सांगितलं की त्या पिंपळाच्या ज्या मुळा आहेत, मूळ पिंपळाचं ते विष्णू आहे. त्याचा जो गाभा आहे, बुंधा आपण म्हणतो ना, तो बुंधा कोण आहे? केशव आहे. त्याला फुटलेल्या फांद्या अच्युत आहेत आणि त्याला लागलेली फळं फुलं ही नारायण आहे. म्हणजे नखशिकांत सुवर्ण पिंपळ. हा पिंपळ कोण आहे? विष्णूचा अंश आहे, विष्णूचं स्वरूप आहे. म्हणून सुद्धा त्याला प्रदक्षिणा करायची. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले. पहिल्या चरणामध्ये आपण फक्त अर्ध्या चरणामध्ये. आणखी एक त्याचं उदाहरण, कारण पिंपळाची महती पटावी. प्रत्येक देवाच्या दारामध्ये मंदिराच्या समोर आपण पिंपळ घातलेला असतो, ठेवलेला असतो. त्याची सुद्धा अनेक लोकांना महती कळत नाही. लावला असो कशाचा पिंपळ आहे. जी जी भक्ती करतो आपण, ज्यांचं वाचन करतो, ज्ञानेश्वरी असो, गीता असो, ज्ञानोबाराय असो, तुकोबाराय असो, त्याची महती आपल्याला कळावी.
कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, BComच का घेतलं, BScच का घेतलं, MScच का घेतलं, कोणत्या फील्डला गेला, आपण त्या मार्गात का गेलो, कारण त्याची महती कळल्याशिवाय त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण होत नाही. कुठल्याही परीक्षा असो, कुठलंही क्षेत्र असो, त्याची महती कळायला. आणि दुर्दैवानं काय झालंय, फक्त व्यावहारिक क्षेत्रामध्ये आपण त्याला घालून टाकला. मर्दन शिकणारी माणसं जीव तोडून शिकला, पुन्हा पाकिटं घेतले, त्याची ती महती निघून गेली, गायनाचार्याची महती निघून चालली. सगळ्याच्या बाबतीत असं नव्हे, असं होतं असं मला म्हणायचं नाही. काय झालं, आम्ही ज्या हेतूनं मी करायला गेलो तो हेतू व्यवहारात बदलल्यामुळे आमचं प्रेम आमचं भक्तीवरचं कमी होत चाललं. का रूप वैसा माझा अतिले पण का गाजा, एक भावना ही माझा तरी पाल्ला. ते ज्ञानोबारांनी सांगितलं, प्रचंड रूपवान आहेस, सुंदर अंग आहे तुला, गायनाचा अंग आहे, कीर्तनाचा अंग आहे, भाव धरतोस, रडवतोस, सगळ्या गोष्टी करतोस, पण व्यवहार करतोस, तुझ्यामध्ये भाव नाही, तर ते सगळं पाल्लाळ आहे. अगदी जीवन सुद्धा असंच आहे. जीवनातला प्रत्येक भाग जोपर्यंत तुम्ही अंतकरणातून करत नाही, भाव धरून करत नाही, आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड आणि भाव जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत सुवर्ण पिंपळाला काय, आळंदीला गेलो काय, दिगूला गेलो काय, घागर पालती ते पालती असणार आहे. तो भाव आपल्याला देण्यासाठी आपण खूप बारीकीने अभंगाकडे बघू लागतो. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. पिंपळाचं एक शेवटचं उदाहरण आपण पाहूया. अतिशय महत्वपूर्ण बाबी या पिंपळामध्ये बसलेल्या आहेत. म्हणून तुकोबाराने पिंपळापासून सुरुवात केली अभंगाची. कसं आहे उदाहरण, जेव्हा देव आणि दानवांचं युद्ध झालं, देव हरू लागले, सगळे देव हरू लागले. बृहस्पतीने सल्ला दिला की जोपर्यंत दधीची ऋषीच्या हाडाचे जोपर्यंत वज्र करणार नाही तोपर्यंत हा असुर मारणार नाही. इंद्रदेव अनेक देवासह दधीची ऋषीकडे आले. दधीची ऋषीला विनंती केली की आम्हाला वज्र करण्यासाठी तुमचे हाडं पाहिजेत. लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषीने आपला देह सोडून दिला. त्यापासून वज्र तयार करण्यात आलं. असुर हारले. दधीची ऋषीची पत्नी होती, 3 महिन्याची गर्भवती. ती म्हणाली, माझा पती गेला, मला राहून काय करायचं, मी पण योगमायेनं देह सोडून देईन. महादेव स्वतः तिथे आले. ब्रह्मदेव आले, विनंती केली, माते असं नको करू, तुझ्या पोटी अतिशय महान पुत्र जन्माला येणार आहे, तो तुझ्या गर्भामध्ये आहे आणि त्याला जन्म दे, मोठं कर, तू देह सोडू नको. तर तिला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर तिला पुन्हा पतीला सोडून राहत नव्हतं. पिंपळाचं जे फोड असतं ना वर चढल्यानंतर, त्या फांद्या फुटल्या, त्या फोडामध्ये त्या लेकराला सोडलं आणि देह सोडून दिला. पिंपळाचं पडलेलं बी, कोवळी पानं चाटून खाऊन ते लेकरू मोठं होऊ लागलं. 3-4 वर्ष झालं. नारद मुनी तिथे आले. नारदाने नमस्कार केला आणि विचारलं, तू कोण आहेस? नारदाला त्याने सांगितलं, मला माहित नाही मी कोण आहे, तू कोण आहेस? मी असा नारद आहे, देवर्षी मी कोण आहे तेच सांगण्यासाठी तुला आलो. तो असा पिपलाद आहेस, पिपळात वाढतोस म्हणून पिपलाद आहेस. पिपलाद ऋषी जे अतिशय श्रेष्ठ ऋषी झाले त्यांचं नाव पिपलाद होतं. मग पिपलादने विचारलं की माझ्या वाट्याला हे का आलं, माझे आईवडील कुठे आहेत? तुझ्या आईवडिलांनी देह सोडला. का सोडला? शनी तुझ्या आईवडिलाच्या मागे लागला होता. ते म्हणजे शनी कोण असतो? असा देव आहे. मग त्याला शिक्षा करण्यासाठी काय करू? ब्रह्मदेवाची तपश्चर्या कर. आणि त्या पिपलाद ऋषीला प्रचंड तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची प्रचंड तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. विचारलं तुला काय पाहिजे? पिपलादने सांगितलं की मी ज्याचा उच्चार करेन, जो मला पाहिजे तो माझ्यासमोर उभा राहायला पाहिजे आणि मी जाळून भस्म होईल तर तो भस्म झाला पाहिजे. ब्रह्मदेवाने होकार दिला. तथास्तु म्हणाले. ब्रह्मदेव बाजूला गेल्यापर्यंत शनिदेवाचं आव्हान केलं. शनिदेव उभे राहिले. सूर्यपुत्र आहेत शनिदेव. एक लाईट लावला तर एवढा प्रचंड प्रकाश पडतो. तो तर 14 भुवनाचा प्रकाश देणार. किती प्रचंड असेल सूर्यप्रकाश पण. आणि त्याचं लेकरू किती गोरा असेल सांगा. शनिदेव किती गोरे असतील. पण याने आव्हान काय केलं? शनिदेवाला आव्हान केलं आणि जळून भस्म हो असं म्हणाले. शनिदेव पेटले. काळे भोर पडले. पांढरे शुभ्र असणारे, गोरेपण असणारे जळू लागले, ओरडू लागले. सगळे देव तिथे आले. विनंती केली की असं करू नको, जगाचं गणित बिघडेल, 14 भुवनाचं गणित बिघडेल, लोकांना शिक्षा द्यायला देव राहणार नाही. ब्रह्मदेव स्वतः आले. ब्रह्मदेवाने प्रार्थना केली, तुला 1 नाही 2 वर देतो, पण ह्या शनिदेवाला सोड. 2 वर मागितले पिपलादने. 2 वर कोणते होते? 5 वर्षाच्या लेकरापर्यंत कुठल्याही प्रकारची शिक्षा होता कामा नये. आणि जो सुवर्ण पिंपळाला, ज्या पिंपळाला, कुठल्याही देवाच्या दारातला पिंपळ असो, त्याला जो प्रदक्षिणा घालेल त्याला शनिदेव काहीही करता कामा नये, शनिदेवाने शिक्षा देता कामा नये. हे वर दिले. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. म्हणून ज्ञानोबाराच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे.
द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आपण पाहिलं, अंगात बळ आहे. अंग म्हणजे काय हो, कोण सांगतं? हात म्हणजे अंग आहे का? पाय म्हणजे अंग आहे का? डोळे तोड म्हणजे अंग आहे का? मग अंग कुठे? याला पाठ म्हणतो, याला पोट म्हणतो, याला हात म्हणतो, पाय म्हणतो. हा, नख शिकांत अंग आहे. हे सगळं अंग आहे. आणि अंगच आहे ना. कारण हे जर अंग नसेल, हात पाय काढा बाजूला काढा, पाय बाजूला काढा, डोकं बाजूला, काय शिल्लक राहतं मग शरीरामध्ये? काही राहत नाही. म्हणजे नख शिकांत जे मानवाला प्राप्त झाले ते पूर्ण अंग आहे. आणि ज्ञानोबाच्या अंगात बळ आहे. अंगात, हातात नाही, तोंडात नाही, नजरेत नाही, अंगात आहे. नख शिकांत आहे. थोडक्यात सांगतो, कारण आपल्याला पुन्हा स्पष्टीकरण करायचे. ज्ञानोबा भिंतीवर बसले होते. भिंतीला कशाने हात हाणलं? ज्ञानोबा हात लावला का? नाही, असे गुडघे, मोटरसायकल बसायचे गुडघे लागतात ना, त्या भिंती आणलं, गुडघे आणले, काय म्हणाले? चल. पायाला भिंत उठली. बरोबर. कृष्णकांतच्या घरी थांबले होते पैठणला. लोकांनी नाव ठेवलं. स्वर्गातले लोक बोलवले. कुणी? श्राद्धाला लोक येऊ देत नव्हते. ब्राह्मण लोकांना सांगा येत नाही श्राद्धाची पूजा करा. ज्ञानोबांनी नुसती अशी मानवर केली स्वर्गाकडे. स्वर्गातले सगळे लोक खाली बोलवले. आजोबा म्हणजे मानेत बळ आहे. खापर फोडलं विसोबा केसराने. काय तापवलं? पाठीत बळ आहे. लक्षात आलं? सच्चिदानंद बाबा मेलेला असं त्याच्या बायकोला काय म्हणाले? सौभाग्यवती भव, तोंडात बळ. म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या अंगात बळ आहे. अंगात नख शिखांत बळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. अंगामध्ये बळ आहे. बळ आहे ज्ञानोबाऱ्यांच्या. रेड्याला बोलवण्याचं. का बरं रेड्याला बोलवलं असेल ज्ञानोबाऱ्यांनी? चमत्कार करून दाखवायचा होता का? साक्षात्कार करून दाखवायचा होता का? नाही. जेव्हा समाज चुकीच्या मार्गावर जातो किंवा समाजाला मार्गदर्शन करणारे, समाजाला न्याय देणारे लोक चुकीच्या मार्गावर जातात, तेव्हा त्यांना शिक्षा देणं किंवा त्यांना दुरुस्त करणं क्रम प्राप्त असतं. आणि हे भगवंताचं कार्य असतं. ते ज्ञानोबाऱ्याला करावं लागलं. काय झालं? संन्यासाची पोरं म्हणून गुंज करण्यासाठी नकार दिला आणि मायबापाला देहांत प्रायश्चिताची शिक्षा दिली मायबापाला. बरोबर आहे. शुद्धीपत्र आणायला पाठवलं पैठणला. शुद्धीपत्र आणायला गेले. तिथं सुद्धा टिंगलटवाली काढली. संन्यासाच्या पोराला कुठे शुद्धीपत्र असतं का? फलाना असतं का? ज्ञानोबाऱ्यांचं असं नका करू. सगळ्याला वेद म्हणण्याचा अधिकार आहे. भगवंताने सगळ्याला सारखं निर्माण केलंय. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत कोणी ऐकायला तयार नव्हतं. कधी कधी माणसं मस्तावली ना तर खऱ्या गोष्टी सुद्धा ऐकत नाहीत. त्यानंतर आम्ही जो करतो तेच बरोबर वाटतं. आणि संसारात सुद्धा बऱ्याच वेळा असंच घडतं. त्या काळातला सुद्धा तो संसारच होता. रेडा आला समोरून. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं सगळ्याचा आत्मा एक आहे. त्या रेड्याचा तुझा एक आहे का? हो. त्याचं नाव पण ज्ञान आहे. तू वेद मला तो बनेल का? बोला जात नाही. कारण तुम्हाला सगळं माहिती आहे. आपण फक्त अंगी बळ संदर्भ आला म्हणून पाहतोय. आपण शिकवून भारताची परीक्षा. बोलेल का? बोलेल. ज्ञानोबाऱ्यांनी ऋग्वेद म्हटला. रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडला. अंगी ऐसे बळ रेडा बोले. का बरं बोलवला रेडा? का बरं त्याच्या मुखातून काढलं? त्याचं उत्तर कोणी दिलंय? नाथ महाराजांनी दिलंय. रेड्या मुखी वेद बोलवली. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तिच्याचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझाचा हरविला. शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रकटला काय दिलं महाराजांनी प्रमाण? रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुझांचा हरविला. ते द्विज होते खुर्चीवर बसलेले. सत्तेनं माजले होते, मस्तावले होते. कसलाही न्याय दिला की लोकांना सांभाळणं भाग होतं, ऐकणं भाग होतं. आणि महाराष्ट्राचं अख्खं ते काय होतं? आध्यात्मिक व्यासपीठ होतं. मोठं तीर्थक्षेत्र होतं. आपण म्हणतो ना दक्षिण काशी पैठणला. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बसलेली अधिकारी माणसं चुकीचे निर्णय देत होते आणि जनता भरडली जात होती. त्याचं उत्तर नाथ महाराजांनी दिलं. काय रेड्याचं? रेड्या मुखे वेद बोलला गर्व तुझांचा हरविला. माजले होते, गर्विष्ठ झाले होते. त्यांचा गर्व हरवण्यासाठी ज्ञानोबाऱ्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. आता आपल्याला असं वाटतं की ज्ञानोबाऱ्या एवढे कमी वयाचे होते. पैठणला गेले तर 11 वर्षाचं होतं ज्ञानोबाऱ्यांचं. मग रेडा बोलवण्याचं त्यांच्यामध्ये बळ आलं कुठून? आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. त्याचं बळ आहे. भगवंताचं बळ आहे. 7व्या अध्यायाचा पहिला ज्ञानेश्वरीचा तर माऊली स्वतःच म्हणतात बळिया माझी बळ ते मी जाणे आदळ बुद्धी म्हणते केवळ बुद्धी ते मी. माणसाला जे बळ मिळाले ना ते बळ भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताचं ती शक्ती आहे भगवंताने दिलेली. प्रत्येकाकडे ते टिकेल असं नव्हे. मृत्यू समयपर्यंत बऱ्याच बळ निघून जातं. म्हणून त्या बळाचा आपल्याला पण सदुपयोग करता आला पाहिजे. अंगी ऐसे बळ रेडा बोले. सच्चिदानंद बाबा वारले होते. ज्ञानोबाऱ्यांचं बळ बघतो आपण फक्त. आणि त्यांची बायको नमस्कार करायला लागली. आपण नंतर पाहणार आहोत खोलामध्ये. फक्त माहिती म्हणून चालला आपण. पती वारलाय. त्या काळात त्यांच्या पद्धतीनुसार त्यांना जायचं असेल सोबत. पाया पडायला आली. ज्ञानोबा हसत हसत काय म्हणाले? खेळत होते मुक्ताईसोबत. काय म्हणाले? सौभाग्यवती भव.
ती म्हणे महाराज माझा पती वारलाय. असं नाही होऊ शकत म्हणे. मुक्ताई म्हणाले दादा म्हणला ना सौभाग्यवती जा तुझा नवरा उठला असेल बघ. हा खरंच सच्चिदानंद बाबा उठले होते बरोबर. आता मला हे म्हणायचंय की हे बळ कुठून आलं त्याचं उदाहरण बघू लागलो आपण. जो यमदूत होता प्राण घेऊन जाणारा तो प्राण घेऊन यमाकडे गेला आणि त्या हातातून प्राण निसटला. यमाने विचारलं यमराजाने अरे यमा काय झालं तुला प्राणाने पडत देवा माझ्या हातून प्राण निसटला म्हणे. असं होऊच शकत नाही कलियुगामध्ये. जे आपला वाचनात आला अध्यात्म ते सांगते प्राण निसटला असं होऊच शकत नाही अध्यात्म आपल्या 14 गुणामध्ये. का होऊ शकत नाही कारण पृथ्वी तलावर एकमेव विष्णूचा अवतार असणारे पांडुरंग आहेत आणि त्यांच्याशिवाय मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद कोणामध्ये नाही किंवा मेलेल्या माणसाचा आपल्या हातून जीव प्राण घेऊन जाण्याची परत घेण्याची ताकद कोणामध्ये नाही. यमराज स्वतः पांडुरंगाकडे आले. पांडुरंगाला नमस्कार केला. पांडुरंग विचारला अरे यमा इकडे कशा काय. देवा म्हणे एक विनंती आहे. काय विनंती आहे सांग. नाही म्हणे ते सच्चिदानंद बाबा वारले त्याचा प्राण आमचा घेऊन आला होता आणि तो प्राण तुम्ही परत केलाय. पांडुरंगाने सांगितलं मी नाही केलं. नाही असं होऊ शकत नाही म्हणे कारण आपण विष्णू आहात पृथ्वी तलावर फक्त आपल्याला अधिकार आहे मेलेल्या माणसाला उठवण्याचा त्याच्या दुसरं कोणी करू शकत नाही आणि माझी विनंती आहे तो परत करा नाही तर काय होईल कलियुगातलं गणित बिघडून जाईल. पांडुरंगाने डोळे बंद करून पाहिले. अरे मी नाही केलं माझ्या ज्ञानाने केलंय. मग द्या ना देवा. अरे मी केलं असतं दिलं असतं पण ज्ञानाने केलंय ना मी कसं देऊ शकतो. असं का नाही देऊ शकत. आता माता भगिनी तर भरपूर बसतात त्यांना प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याकडे फक्त 100च रुपये वेगवेगळ्या बाजूला बाजार आहे 100च रुपयात भाजीपाला घेऊन जायचे आणि तुमच्या लेकराला पण काकद घेऊन आलात तुम्ही. 100 रुपयाची यादी करून आलात. थोड्याची भाजी घ्यायची कोथिंबीर घ्यायच्या लसूण घ्यायच्या मिरच्या घ्यायच्या 100मध्ये घेऊन जायचे आणि काकातून लेकर उतरलं खाले आणि ते प्लॅस्टिकची गाडी वगैरे खेळायची का ते 50 रुपयाचे ते हातात घेतलं. नाही मला हे पाहिजे काय करसाल सांगा बरं. देऊन टाकलं ना त्या गाडीवर त्याला गाडी 50 रुपयाची देऊन टाकणार 100चा बाजार 50 मध्येच करणार बरोबर आहे. आणि जर तुम्हाला काही घ्यायचं असतं स्वतःला खायला प्याला तर घेतलं नसतं 100चाच बाजार केला असता पण लेकराने घेतल्यामुळे गपचूप सोडलं. पांडुरंगाने सांगितलं मी जर प्राण परत केला असता तर 100% वापस केला असता पण माझ्या लेकराने केलंय त्याच्यामुळे मी प्राण परत करू शकत नाही कारण त्याचं बळ आहे. लक्षात आलं. अंगी आहे से बळ रेडा. जालन्यामध्ये 2 महिन्याकडे कीर्तन झालं एका मंदिरामध्ये आणि ते शेवटच्या आरतीचा त्यांचं आमचं कीर्तन संपल्यानंतर त्याचं ते सुरू झालं अनाऊन्समेंट की ही माळ कोणी घेणार पुढची कोणी घेणार सातवी कोणी घेणार आरती कोणाकडे जाणार. मग त्या बोली सुरू झाली त्यांची. आम्ही कपडे बदलत करत ऐकत होतो 3001 3002 आता 3003 म्हणला 3000 3003 म्हणणार 3001 3002 कळलं लक्षात आलं ना. तिसरी बाप होणार. जो बाप म्हणाला होता 3000 रुपये त्याचं पोरग तिकडे ते मोबाईल असे मान खाली घालून बघत बसलं होतं. ते काय म्हणे 11,000 3000ची एकदम 11,000 म्हणतो. त्याला काय चाललं ते लक्षात आलं नाही. सगळे टाळ्या वाजवल्या आणि त्या बापाला विचारलं तिकडे 3000 म्हणले तुमचं पोरग 11,000 म्हणलं. आता म्हणलं ना पोरग म्हणले त्याला काय करणार द्यावंच लागलं 11,000. लक्षात आलं. बाप 3000च्या पुढे जात नव्हता पण पोरगा 11,000 म्हणलं. आता 11,000चं बळ पोराकडे कुठून आलं हो बापा कोणाला. शेवटचं उदाहरण सांगतो तुम्हाला. काही दिवसापूर्वी आमची पुण्याला बैठक झाली. आम्ही परत निघालो संभाजीनगरकडे. दुसरे एक अधिकारी होते. आता आम्ही 2011च्या बॅचला IAS झालो. आता तुम्ही IAS म्हणलं की कलेक्टर म्हणता काय जे भाषण त्या पदाला असं पाहतो आपण. ते साहेब पाठीमागून आले. आमची गाडी बघितली आणि गाडी उभी केली. काही माऊलीची गाडी आहे म्हणजे माऊली आपल्या गाडीमध्ये घेऊ. साहेब म्हणे आमच्या गाडीमध्ये बसा ना. 1 वर्ष ज्युनियर होते मला. ठीक आहे त्यांच्या समाधानासाठी त्यांच्या गाडीमध्ये बसलो. फोन आला तिकडून त्यांच्या पोराचा. पोरग काय म्हणतात पप्पा मी मॉलमध्ये आहे 7,000ची खरेदी केली आणि पटकन 7,000 रुपये मला पाठवा फोन पेवर आणि फोन बंद केले. आता हे साहेब मला काय सांगतात काय हो सर म्हणे काय कमाल आहे पोराची 1 रुपया खिशात नाही 7,000ची मॉलमध्ये खरेदी केले काय अशा आजकाल पोरं असं काय मला विचारा ना त्याला मला काय माहिती आहे म्हणलं. म्हणजे फोन लावला पोराला त्याने आपल्या फोन लावते तो पण पुन्हा त्याचा फोन आला. ते काय म्हणते पप्पा अजून 2,000 पाठवा. सोबतचे मित्र म्हणतात की अजून 2,000ची आम्हाला पार्टी दे 9,000 रुपये पाठवून द्या मला. पुन्हा फोन बंद केला. ठीक आहे पुढे काय करणार मला ते सांगायचं नाही. आता मला तुम्हाला हे प्रश्न विचारायचे त्याच्या खिशामध्ये रुपया नाही 7,000ची खरेदी केले 2,000ची पार्टी बोलवली कुठलं बळ आलं कुठला पैसा त्याचा बापाच्या खिशात जेवढं आहे बापाच्या बँकेत सगळे ते त्याच आहे. अंगी आहे बळ. बाप कोण आहे ज्ञानोबा यायचा जाईल गे माय तया पंढरपुरा बेटेन बाहेरा पुण्या विठू माझा लेकुरवाळा पुढे चाले ज्ञानेश्वर. त्यांचे जे बळ आहे ना पांडुरंगाचं सगळे तर बळ आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले अंगे शे बळ रेडा म्हणून 11 वर्षाकडे जाऊ नका कारण तिथलं सगळं बळ इथं आहे. सगळं बळ इथे आहे. आता थोडंसं मला बदल करून तुम्हाला सांगायचं आहे.
जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये रेडा बोलण्याचं बळ आहे, तुम्ही आम्ही सुद्धा कोण होत बघा. आमच्या दारात सुद्धा सोन्याचा पिंपळ. आमचं दार म्हणजे काय हो? देवाचे द्वारे उभा क्षण, देवाचे दार. हे दार हे काय आहे? देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. तो बघा काय म्हणाले? देह देवाचं मंदिर आहे, आत्मा जो आहे तो परमेश्वर आहे. मग मुख कुठे आलं? आमचं दार कोणतं आलं? हे दार आहे. ते सोनेरी दार आहे बरं का. सोनेरी शब्द मुखातून पडू द्या. सोनेरी काका दादा मामी, त्या टाकल्या कान, ते बुटकी कान, तो फलाना कान, तो बदमाश कान, अजिबात वाईट शब्द मुखातून पडू देऊ नका. सोनेरी शब्द मुखातून पडू द्या. सोनेरी. याच्या इतकं सुंदर काही नाही. कोरोना नुकताच पाहिला तुम्ही. 20-20 हजार कोटीचे जरी मालक असतील ना, तर भरती वेळेस बोलताच येत नव्हतं. एखाद्या डॉक्टरला जर त्यांनी लिहून दाखवलं असतं, डॉक्टर साहेब 10 कोटी देतो, मला 2 मिनिटं बोलायची ताकद द्या, देऊ शकला नसता. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा. त्याची आपल्याला बळ दिलेलं आहे. हत्तीचं तोंड आमच्यावर मोठं आहे, वाघाचं तोंड आमच्यावर मोठं आहे, मगरीचं तोंड आमच्यावर मोठं आहे, जीवा आमच्यावर मोठे येतात. पण रामकृष्णाने म्हणू शकत नाही, आम्हीच म्हणू शकतो. हे सोन्याचं बळ आहे. सोनेरी शब्द मुखातून बोलू द्या. गोड बोला, आणि जे बोलाल तेच आपल्यापर्यंत येत असतं, जे पेराल तेच येत असतं. ना तरी कड्या तळवटी आपुलाच बोलू कली प्रसाद होती निमित्त योगे. नानबराय म्हणतात, डोंगराच्या बाजूला गेलात ना, दऱ्यामध्ये वगैरे डोंगरामध्ये तुम्ही आवाज दिला ना, ते डोंगर सुद्धा तुम्हाला प्रतिध्वनी उत्तर देत असतं, प्रतिसाद देत असतं. बरोबर आहे ना? मग चांगले शब्द वापरायचे. का मामा काका दादा सोन्या म्हणायचं. गल्लीतला आपला ग्रामसेवक झाला काय, तलाठी झाला काय, शिक्षक झाला काय, अरे वा वा छान, बरं तुझ्या माँ बापाने खूप कष्ट केले बरं बाळा, आता चांगली नोकरी लागली, आई वडिलांना ध्यान ठेव बरं का, फलानं कर बरं का, अजून 4 पोरं नोकरीला त्यांना मार्गदर्शन गोड बोला. आम्हाला काय करायचं, कलेक्टर झाला तर त्याच्या घरचा माझं घर थोडं चालवणार आहे, असे झटके देत जाऊ नका. कारण हे सोनेरी शब्द देण्याचे तोंड दिले. जयाची द्वार, हे आपल्याला द्वार आहे भगवंताने दिलेलं. जर हे दार बंद असतं ना, तर काहीच करता आलं नसतं. अंतर्नार पडल्यावर बऱ्याच लोकांचं हे दार बंद होतं. राम सुद्धा म्हणतात, पाणी सुद्धा मागता येत नाही आहे म्हणून ताकद दिली भगवंताने. अतिशय सुंदर देह आहे. हे लोकीचा हा देह देवैच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. देव लोकाला सुद्धा मिळत नाही, आम्हाला मिळाला. आनंद मानायचा. स्वर्गीचे आम्हा इच्छिता ती देवा मृत्यूलोक विभावा जन्मामा. ते स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकामध्ये पाठव, आणि मृत्यूलोकात आले काय म्हणतात, मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा 2-4 आत्महत्या, कारण देहच कळला नाही ना. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, हे दार आहे आपलं. सोनेरी शब्द पडू द्या. खूप सुंदर आहे जीवन. काका दादा हसत राहायचं, कीर्तनाला टाळ्या वाजवायच्या, मस्त आनंद घ्यायचा जीवनाचा. ऐकायला शिकायचं बरं का. आपण ऐकतच नाही म्हणून मागं पडतो. छोटंसं प्रॉपर करून बघू आपण, आणि मग आपण पुढे सगळे जर थोडं पुढे सरकार लोकांना बसायला जागा मिळेल. विठ्ठला महाराज तुम्ही बघितलं सगळे आता. माझं कीर्तन तुम्ही ऐकायला लागला, तुम्ही सगळ्याला पुढे सरका. किती लोक पुढे सरकले सांगा. फक्त 1 का 2 आहे ना, बाकी जरा सगळेजण मागं फिरून बघत. ऐका आता नंतर बघा. सगळे मागं फिरून बघत होते की मागचे पुढे जातात का. अरे आयुष्यभर असंच झालं. पुढे सरका म्हणलं, माईने सांगितलं, बापाने सांगितलं, गुरुजीने सांगितलं, पुढे सरका पुढे सरका. आम्ही फक्त मागं बघत राहिलो. मागचे पुढे कधीच निघून गेले, आणि आम्ही आहेत तिथेच राहिले. ऐकतच नाही ना. ऐकलं का सांगा बरं तुम्ही आता. तिथल्या तिथं दोघांच्या वरी घासलं, दूर उठून पुढे आहे ना, बाकी सरकले पण नाही पुढे. ऐकत जा. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, वचन ऐका कमळापती माझी रंकाची. ऐका, जीवन खूप सुंदर आहे, ऐकल्याशिवाय होणार नाही. तरी आता दे सावधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. नानबराय म्हणतात, तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलणार आहे मी. वक्ता नो हे श्रोते नव्हे. तुमच्या चेहरे दिसलीच आम्हाला कसं बोलतंय, पण आपण ऐकतच नाही कुठलं. असो. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आमच्या अंगात सुद्धा बळ आहे. जे हत्तीच्या अंगात बळ आहे त्याचं बळ वेगळं आहे, वाघाच्या अंगातलं बळ वेगळं आहे, सिंहाच्या अंगातलं बळ वेगळं आहे, आमच्या अंगातलं बळ वेगळं आहे. एवढं बळ आम्हाला दिले भगवंताने ना. त्या वाघाला हत्तीला सुद्धा पिंजऱ्यात टाकू शकतो आपण, टाकले आतापर्यंत. आजगराला मगरीला सुद्धा टाकू शकतो. एवढं बळ दिले. आता या बळाचा उपयोग काय करायचा, रेडा नाही बोलवायचा. आपले लेकरं बोलायला शिका. त्याला मामा काका घालण्याच्या शिवाय त्याच्या मुखातून येऊ देऊ नका, कारण तुमची लेकरं म्हणजे खरी संपत्ती आहे. भूत सपूत तो किंवा धन संचय. जर लेकरं चांगली असतील तर पैसा जमा करायची गरज पडत नाही. भूत कपूत तो किंवा धन संचय. जर लेकरं बिघडलेली असतील
कितीही जमात काही शिल्लक राहते, सगळं वाट लावून टाकतं ते. पण आपली खरी संपत्ती त्यांना बोलायला शिका, त्यांना अभ्यास शिका. अ आ इ बिसडी एकचा वर्ग काय तो ए प्लस बीच्या कंसाचा वर्ग काय शिकवायचं त्या रेड्यांना बोलायला सांगा. रेडा तर म्हणून लोकांनी काय रेड्यासारखं पोरगे रेड्यासारखे पोरगे एवढं जर नाही म्हणलं तर पुढे झालं. ज्ञानोबारांनी रेडा बोलवलाय. आम्हाला आमची लेकरं बोलायची, छान करायचं, सुंदर करायचं. लक्षात आलं का? एवढं बोल आमच्यामध्ये आहे. त्याचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. आमचं बळ काय करतो? काय करतं आमचं बळ? किती वर्ष सप्त्याचं तुमच्या? 49 45 जवळपास 392 कीर्तन, 390 समजू आपण, बरोबर आहे. त्यातले 200 कीर्तन तुम्ही ऐकले असं धरू आपण. 50 वर्ष नाही ऐकलं, बरोबर आहे. 200 कीर्तन ऐकले तुम्ही. 200 कीर्तन म्हणजे 100% आता तुमच्या गावात कोण्याही भावाच्या बांधाचं भांडण नसणारच नाही. नसेलच. ही विहिरीच्या हिश्श्याचं भांडण असणारच नाही. शेतात जायच्या पायवाटाचं भांडण असणारच नाही. 200 कीर्तन ऐकले ना आपण. 400तल्या 200वर आलो आपण. फक्त 200 ऐकले. 100% नसेल भांडण. काय आहे का? आणि मग कशाला ऐकले कीर्तन? कशाला सत्य करायचे तो? जर हे बळ आहे ना देवाने दिलं, हाताचं बळ वगैरे, बांध फोडायला, डोकं फोडीनं बांध करायला राहते, कडबा फुटून द्यायचा, चारा जाळून टाकायचा, जनावरचं नुकसान करायचं, विहिरी दगड टाकायचे, किटकॅट चोरून न्यायचं, मीटर चोरून न्यायचं, जर याच्यासाठी बळ दिलंय का? या बळाचा असा दुरुपयोग करू नका. हाताचं बळ आहे, पायाचं बळ आहे ना, अंगी आहे बळ, अंगात बळ आहे. आमच्या अंगात काय केलं पाहिजे माहितीये का? हाताचं बळ कशाला आलंय? हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. डोळा जे देखावे, काने हाण ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आवे, मीच करून घालावे, मग सर्व काळी स्वभावे मीच आहे. अरे हाताचं पायाचं करून डोळ्याचं माझ्याशी एकरूप कर, माझ्याशी तू मन हे मीच करी, माझे भजने प्रेम धरे सर्वत्र नमस्कारी मजे कर. तुझ्या ह्या बळाला, तुझ्या हाता पाया कनाकाला माझ्याकडे अशी बघितली, माझ्याकडे तसा बघितला, असा हाणेन तसा हाणेन, अशी लात घातली, अजिबात म्हणू नको. हे सगळं नाशवंत आहे, 100% जाणार आहे. जे केलास त्याचं भोग भोगावं लागणार. चुकीचं करू नको, ह्या बळाचा दुरुपयोग करू नको. पेट बोये बबूल का आंबुआ कहाँ से पाय. जर बाबळ पेरली, किती खतपाणी घातलं तर त्याला आंबे लागणार नाही, त्याला काटेच येणार आहेत. अंधारात जरी चुकीचं केलास तर तुला भोगावं लागेल. तुझ्या बायकोच्या माध्यमातून भोगावं लागेल, नवऱ्याच्या भोगावं लागेल, लेकराच्या, सुनाच्या, कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून भोगावं लागेल. म्हणून चुकीचं करू नको, ह्या बळाचा सदुपयोग कर. जगद्गुरु तुकोबारा सुद्धा सांगतात बघा, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. आमच्याकडे प्रचंड बळ आहे. कशासाठी आहे? भक्तीचा प्रसार करण्यासाठी, जे ऋषीने सांगितलं ते सांगण्यासाठी, आणि माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी, माणसाचा मार्ग दाखवण्यासाठी. आपण म्हणाला की आम्ही माणसं नाहीये का? जर सगळेच माणसं आहेत. मा म्हणजे मात्रत्वानं वागणारा, नू म्हणजे कुणाचेही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सत्सत्य बुद्धीनं वागणारा, माणूस मात्रत्वानं नुकसान न करणारा आणि सत्यानं वागणारा. जर सगळे जर आम्ही माणूस आहोत, मग बांध कोण फोडाले, चोऱ्या कोण करायला, फसवाले कोण, खून बलात्कार वाईट गोष्टी कोण करू लागले? आमच्यापैकीच करतात का? वाघन हत्तीहून करू लागलेत, जंगलातले प्राणी करू लागलेत, आम्हीच करू लागलो ना. म्हणजे माणसाच्या पोटी जन्माला माणसासारखं सुद्धा आम्ही वागत नाही, एवढं भगवंताने बळ देऊन सुद्धा. जगी आला असे माणूस म्हणून जाताना जाई तुझीच करणे ठरविल तुझला राम हवा रावण. जगी आलायस ना माणूस म्हणून, जाताना जगी आला असे माणूस म्हणून, जाताना जा देव होणे तुझीच करणे ठरवेल तुझला राम हवा रावण. आम्ही रावण पण होऊ शकतो आणि राम पण होऊ शकतो. आणि आम्हाला रामच व्हायचा, रावण नाही व्हायचं. चुकीचं नाही करायचं, फक्त ह्या बळाचा वापर करा असं तुकोबारा सांगतात. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. असं बळ असणारे तुकोबारा म्हणतात. ज्ञानोबा काय करू शकतात? काही करू शकतात. करील ते काय हे महाराज, करील ते काय हे महाराज, करील ते काय हे महाराज, करील ते काय हे
परिपाहे बीज शुद्धांगी. जगद्गुरु असं म्हणतात, ज्ञानोबा काय करू शकत नाही, तरीला ते काय काही पण करू शकतात, पण काय लागतं, आपल्यातलं शुद्ध बीज लागतं, शुद्ध भाव लागतं. अजून एकदा विनंती आहे, फार मोठी जागा मोकळी आहे, थोडंसं पुढे येऊन बसला तर बरं होईल. बाकीच्याने ऐकत असेल मराठीतून तर पुढे येऊन बसा, थोडं पुढे सरकून. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबा काही पण करू शकतात. करील ते काय प्रश्नार्थक शब्द आहे, काय करू शकत नाही. आपल्याला विचारतो ना, आम्ही काय करू शकत नाही, ते फलाना काय करू शकत नाही, म्हणजे तुम्हीच विचारा आम्हाला, सांगा आम्ही काय करू शकत नाही. आता आम्ही काही करू शकतो, बरोबर ना. महाराज लाडात आल्यानंतर लेकराला काय म्हणता तुम्ही, राजा का महाराजा, माझा महाराजा म्हण ना. नाही राजा, कारण महाराजा फक्त इथंच आहे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. तो हा महाराज, तो हा महाराज, बरोबर आहे. तो हा तेच करू शकतो. म्हणजे पामरा आहे काय थोरपण पायीची वहान पायी, हेच आहे महाराज. कधी ते काय महा म्हणजे राजांचा राजा, 14 गुणांचे जेवढे राजे आहेत ना, त्या सगळ्यांचा महाराज आहे तो. का बरं असा शब्द तुकोबाराव म्हणाले, करील ते काय काही पण ज्ञानोबा काय करू शकतात, बीज शुद्ध पाहून सुद्धा. कारण ज्ञानोबारांची ताकद काय ती बघावं लागेल आपण, की ज्ञानोबा कोण आहे, ज्यांचं नाव घेतो, ज्यांची पूजा करतो, ज्यांची ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ म्हणतो, ते ज्ञानोबा कळले पाहिजेत आपल्याला, ते कोण आहेत, ते कोण आहे. तो ज्याला अधिकार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे बरं का. तुम्ही आम्ही सांगून चालत नाही. जनाबाईचा अधिकार बघा, 14 गुणाच्या मालकाला होते, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या. 14 गुणाच्या मालकाला म्हणते, ज्यांनी पिणीफणी केली, कपडे धुतले, गौऱ्या विसू लागल्या, त्या 14 गुणाच्या मालकाला चोर म्हणायचं नाही. जनाचा अधिकार किती मोठा असेल. काय सांगितलं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा काय आहेत, महाविष्णूचा अवतार आहेत, म्हणजे महाविष्णू आहे, बरोबर आहे. चोखोबाराने सांगितलं, ज्यांच्या झोपडीमध्ये भगवंतांनी दही भात खाल्ला, चोखोबाराच्या गालावर मारला तर पांडुरंगाचा गाल फुगला. चोखोबाराय वारले, नामदेव महाराजाला पाठवला, अरे माझ्या चोखाचे हाडं घेऊन ये. नामदेवराय जाऊन आले, देवाला हाडं पडले तिथे. अरे नामा, कानाला हाड लावून बघ, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज आला ते माझ्या चोख्याचं आहे. काय ताकद असेल चोखोबारायांची. ते चोखोबाराय म्हणाले, काय म्हणाले, महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर, आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. महाविष्णूचा अवतार. सेना महाराज ज्यांच्या वतीनं भगवंतांनी दाढी केली, राजाची मालिश केलं, राजाचा रोग निघून गेला, ते सेना महाराज काय म्हणाले, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणे. साक्षात पांडुरंगाने सांगितलं, देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. देवाने स्वतः सांगितलं, अरे नामा ज्ञानदेवाने मी आहे, मी. आम्ही रोज आरती करतो. लोपले ज्ञान जगे कित ज्ञानाती कोणे, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार म्हणजे महाविष्णूचं स्वरूप आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. काहीही करू शकतात, काही करू शकतात, तेवढी ताकद ज्ञानोबारामध्ये आहे. आणि ज्ञानोबाराने स्वतः पण सांगितलंय, गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितली. म्हणजे अर्जुनासाठी श्रीकृष्ण आहे तर कृष्णासाठी अर्जुन आहे. आता ज्ञानेश्वरीकडे जर आलं ना तर माऊली काय म्हणतात, तुम्ही आम्ही अर्जुनाच्या पंक्तीचे आहोत. म्हणजे तुम्ही आम्ही कोण आहोत, अर्जुन आहोत. अहो अर्जुनाचे पांते परिसने अयोग्य होती ती कृपा कोणी समती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीला बसलेले आहात, आम्ही तुम्ही अर्जुन जर आहोत. मग माऊली कोण आहे, माऊली कृष्ण आहे. योगा बघा बरं का, ज्या दिवशी कृष्णाष्टमी येते त्याच दिवशी माऊलीची जयंती येते, आणि दोघांचा जन्म एकाच वेळेस झालेला आहे. अर्जुना संकट पडता जड भारे कथा सांगे हरी कुरुक्षेत्री, आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. अर्जुनाला संकट पडलं, ज्या कुरुक्षेत्रावर गीता सांगितली त्याच अर्जुनाने त्याच कृष्णाने अलंकापुरी म्हणजे आळंदीमध्ये ज्ञानाबाई म्हणजे ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी अवतार घेतला. म्हणजे कृष्णाने अवतार घेतला. लक्षात आलं. थोडक्यामध्ये कृष्ण परमात्मा विठ्ठल आहे, ते विठ्ठल म्हणजेच माऊली आहे. त्याच्यामुळे सगळं बळ कुणाकडे आहे, विष्णूचं पूर्ण बळ ज्ञानोबाराकडे आहे. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबाराय काहीही करू शकतात, फक्त आपल्याकडं शुद्धत्व त्यांना लागतं. एक 2-4 उदाहरणं बघू. भात शिजला का, हातात भरभकळ भात घेऊन बघायची गरज नाही. 4 दाणे हातात घेतले की आपल्याला भात शिजला का कळतो. फक्त शुद्धत्व लागतं. सच्चिदानंद बाबाला उठवलं तर मला सांगा, पती वारला, त्या पतीसोबत जायला निघाली. त्या काळाच्या प्रथेनुसार चुकीच्या का असणार, पण तेव्हा होती ती प्रथा, बरोबर आहे. जायला निघाले. माणूस कशाचा विचार करेल का सांगा बरं. अहो नुसतं घरात जर आपली किरकिरी भांडणं झाली ना, आपण बाहेर कुणी ओरडलं तर फिरून सुद्धा बघत नाही. समोरच्या माणसाला रामराम केला तर आपल्या लक्षात येत नाही, बरोबर आहे का. मग खरं नाही.
आता ही तर स्वतः संपायला चालली होती, संपायला. इकडलं तिकडलं काही दिसलं असतं का सांगा? कसल्या मूडमध्ये, कसला विचार डोक्यामध्ये आहे. पण ज्ञानोबरायला पाहिलं, भगवे वस्त्र अंगावरची पाहिली, 10, 11, 12 वर्षाचं लेकरू पाहिलं, तरी तिच्या मनात शुद्ध भावाला अरे आपण असंही चाललोय तसंही चाललोय, जाता जाता एका सात्विक लेकराचं दर्शन घ्यायला काय हरकत आहे. सात्विक लेकराचं दर्शन घ्यायला काय म्हणून ज्ञानोबराय हा शुद्ध भाव आहे, शुद्ध भाव. ध्येय संपणार आहे तरी सुद्धा नमस्कार करायला आले. आणि नमस्कार केल्यावर बांगड्या वाजल्यावर माऊली काय म्हणाले? सौभाग्यवती भाव, अखंड सौभाग्यवती भाव. ती म्हणाली माझे पतीवर हा शुद्ध भाव पाहिला म्हणून सच्चिदानंद उठले. लक्षात आलं का? शुद्ध भाव. आपण काय करतो माहितीये का? परीक्षा आली, पोराला म्हणतो मंदिरात पाय पडून जा, आणि बाकी 365 दिवस काय मंदिरात देऊ नाही का? बघा ना गणित आपले. म्हणजे आपल्यावर संकट आलं, काय झालं की मग पाया पडायला जातात. लई ताण आला ना, आता ज्ञानेश्वरी वाचत बस म्हणजे तुला ताण कमी होईल. आणि बाकीच्या वेळेस नाही का हो? आयुष्यात परीक्षा नाही का? अहो क्षणाक्षणाला नाही, पावला पावलाला परीक्षा माणसाची. पण आपला फक्त तिथंच आठवतं का? तिच्या वेळेस लोक वाटतं सगळं. आणि माऊली काय म्हणतात? सदा मरणे जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची देवा. सदैव माझं स्मरण कर, सदैव माझं स्मरण कर. आम्ही फक्त प्रसंग बघून करतो. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ डावले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध. दुसरे एक उदाहरण बघू आपण. ज्ञानोबराय नामदेव महाराज भारत भ्रमण करत होते. जयसिंगपूरला जयसिंग नावाचा राज्य करत होता. आणि त्याला 10 मुली झाल्या. आणि बायकोला तंबी दिली की आता मुलगा झाला नाही 11वा तर तुला मारून टाकेल किंवा सोडून दे. आता कारण मुलगा किंवा मुलगी माणसाच्या हातातला विषय आहे का? आपल्या गर्भातला विषय असेल, पोटातला असेल, जे काही निसर्गाने दिले तो विषय आपल्या हातात थोडंच आहे मुलगा मुलगी. पण दिली तंबी, येड्या आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून टाकला, बायकोला तंबी दिली. आणि योगायोगानं असेल त्या कारणास्तव काही त्या शरीर प्रकृतीनुसार असेल मुलगी झाली 11वी. ती घाबरली माता. दाईला वगैरे हाताला धरलं, ब्राह्मणाला हाताला धरलं. आता काय करायचं? तर राजाला असा निरोप द्यायचा, मुलगा झालाय पण काय सांगायचं? 12 वर्षापर्यंत तुम्हाला मुलाचं तोंड बघता येणार नाही. नाही तर असं होईल तसं भीती घातली त्याला. त्या पुरीला पोराचे कपडे घालायचे, लहानाचं मोठं करू लागले. राजा आनंदी झाला. ठीक आहे, 12 वर्षानंतर 12 वर्षानंतर वासुटी पोरगं झालं ना आपल्याला. आता ते वेडेपणा आहे, असा वेडेपणा आजही काही करणारी माणसं आहेत. पण करत जाऊ नको काय वेडेपणा. मुलगा मुलं नाही. पुढे कन्या पुत्र होती जे सात. कन्या शब्द अगोदर आलाय, पुत्र नंतर शब्द आलाय. अरे का संतांच्या दृष्टिकोनातून सगळे आपण समान आहोत. 12 वर्ष होत आली. आता ही पोरगी मोठी झाली, लग्न ठरलं, ठरायची वेळ आली, लग्न ठरवू लागले. पोरगी घाबरली की आता मी पोरगी आहे, हे जर ओळखीला आलं तर राजा म्हणजे बाप मलाही मारेल, माझ्या माईला पण मारेल, त्याच्यापेक्षा मीच घर सोडून गेले बरं. आणि ती नाराज होऊन आईचा नमस्कार केला आईला झोपीमध्ये आणि निघून गेली. कुठे? जंगलामध्ये. देह सोडून देण्यासाठी गेली. शुद्ध भाव बघतोय. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. देह सोडायला निघाली, आयुष्य संपून घ्यायला निघाली. आणि ज्ञानोबरायांची दिंडी चालली होती त्या मार्गावर. देह सोडायला पुढे गेलेला आवाज ऐकला, टाळाचा, परत फिरून आली. 12, 13, 14 वर्षाचे लेकरं नामदेव महाराज सोबत चालले टाळ्या वाजवत. असे जाणार तसे जाणार ना. आणि पायावर डोकं ठेवलं ज्ञानोबरायांच्या. माऊली काय म्हणाले? पुरुषाचे कपडे अंगावर असल्यामुळे ए बाबा उठ बाबा. ते म्हणे मी बाबा नाही, बेबी आहे. नाही नाही, तू बाबाच आहे. काय केला? निमिष मात्र स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो केला पुरुष काही सांगत नाही बरं का. यमाकडे गेले, यम परत आला, जे जे अध्यात्मात दिले ते सांगू लागणार. हे कशात दिले? आता महाराजांचे प्रमाण दिले ना, निळोबरायांचं स्वतःचं प्रमाण आहे. काय म्हणाले? जिहे निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. त्या जयसिंगीला काय म्हणाले? अरे बाबा उठ. ते स्त्री होती, पुरुष झाला. कशा? निमिष मात्रे म्हणजे डोळ्याची पापडी लवेपर्यंत पुरुष करून टाकला. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज. एवढी ताकद ज्ञानोबराय आहे. कारण महाविष्णूचा अवतार आहे, संती आहेत आणि देवी आहे. पुढचं उदाहरण बघू आपण. ही फिरत फिरत मंडळी गेली, कबीरांच्या घरी गेली. काय पाऊस पडला होता थोडा, घरामध्ये काहीच खायला नव्हतं, पोरांना भिक्षा द्यायची होती. कबीराने बायकोला विचारलं काही घरात आहे का? ते म्हणजे काहीच नाही, पण संत तर जेवले पाहिजे, काय करायचं?
कमालाला सांगितलं, कमाल काय करायचं? कमाल म्हणाला बापाला, बापा आपण चोरी करायला जाऊ, चोरी हे पाप आहे, पण संताला जीव घालायचा ना, काय उलट होईल नाही शिक्षा चला. आणि मातीचे दुकान, मातीच्या भिंती असलेलं पाठीमागून दुकान फोडलं आणि ते छिद्र पडलं, त्या छिद्रातून कमालमध्ये गेले. शुद्ध भाव बघा बघा, शुद्ध भाव. सुदाम्याचेच पोहे का खातो आपण? गाडी भरून घेऊन जाऊन पंढरपूरला खातो का देव बरोबर? नाही खात. शेगडीची बोरं खातो ना, मग बोराच्या बागा भरपूर दिसतात तुमच्या भागात, गाडी भरून घेऊन ना पंढरपूर खातो का बघू का? नाही खाणार. त्याला फक्त भाव लागतो. मग निस्सीम भाव उल्हासे मजार पावयाचे नेमिसे, फळ हे कावडे तैसे भलत्याचे हो, बघतो माझ्याकडे दावे मी दोन्ही हात ओढी, तेठून फिरता सेवी आदरेसी. अरे अर्जुना, मला पुष्ट पान पत्रम पुष्पम फलम तोय योबे भक्त्या. पान चालतं, फूल चालतं, सगळं चालतं, पण अंतःकरणातून निस्वार्थ भावाने दिलेलं चालतं, निस्वार्थ शुद्ध भावाने. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. संत ज्ञानोबारायांच्या भगिनी मुक्तही सांगतात या. आणि तो भाव कबीराकडे कमालाकडे होता. दुकानात चोरी करण्यासाठी गेली, संतांना खाऊ घालण्यासाठी पाठीमागून दुकान फोडलं आणि कमालाला मध्ये सोडलं. मुठभर गुळ घेतला, मुठभर डाळ घेतली, त्या संतांना लागेल एवढंच घेतलं. किती शुद्ध भाव आहे. चोरी म्हणजे भरभकट पुष्य भरून नाही नेल्या, त्या संतांना जेवढं लागतं दोघा चौघाला तेवढंच घेतलं आणि बापाला बाहेर दिलं त्या छिद्रातून. कमाल बाहेर तसा कमालाच्या डोक्यात विचार आला, अरे आपण जर निघून गेलो तर दुसरा चोर दुकानात घुसणं, सगळं चोरून येईल. मग त्या दुकानात झोपलेल्या दुकानदाराला उठवलं कमालाने. अरे उठ म्हणे, आम्ही चोरी केली ना, आता ह्या भूक पाडलाय, आम्ही जर निघून गेलो दुसरा घुसला आणि सगळं दुकान चोरून येईल, तुझं दुकान तू सांभाळ. आणि कबीर त्या कमाल त्या छिद्रातून बाहेर आले, डोकं बाहेर काढलं, दुकानदारानं पाठीमागून पाय धरले आणि कबीराने बाहेर हात ओढले. ओढाताण सुरू झाली, दुकानदार काही सोडीच ना. आता कमालाने सांगितलं, बाबा आता शक्यच नाही म्हणे, मला बाहेर येता येणार नाही. एकच काम करा, आपण जर चोरी केली जर कळलं तर संत आपल्या घरचं खाणार नाहीत, माझी मुंडी तोडून तुम्ही घेऊन जा आणि ह्याला धड राहू द्यायचं दुकानामध्ये आणि घेऊन जा. काय भाव बघा, संताला जीव घालण्यासाठी देह केला तर गेला. आम्हाला देह नाही घालायचा बरं का. ईश्वर कृपेला सरकारच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून भरपूर मिळते आपल्याला. येणाऱ्या जाण्याचा खा म्हणा, चटणी भाकरी सुखाने देत जा. जीव घालायला सत्पात्री दान खायला फार पुण्य लागतं. दिंडीमध्ये सुद्धा बघा लोक फिकू देतात हातात घेऊन, म्हणजे आपण वाढलं याच्या मानून मानायचं जाऊ का, खाल्लं का नाही हे पण बघायचं तिथे. असो मग कबीरजी ती मुंडी तोडून घेऊन आले घरला, त्या दुकानदारांमध्ये ओढलं आणि बायकोला सांगितलं की असं असं घडलंय आणि रडू नको. बायको म्हणाली, मी रडणार नाही, जोपर्यंत संत आपल्या घरातून जेवण करून निघून जाणार नाही तोपर्यंत मुंडी झापून ठेवा, मी रडणार नाही. कबीराची आई म्हणाली, कबीरांची पत्नी अशी म्हणाली. ते धड ओरडाओरडा केला, सैनिक आले, पकडलं, त्या सुळावर चढवलं गंगेच्या काठावर. ज्ञानोबारात जेवण वगैरे झालं, सकाळी उठले आणि परत निघाले, गंगेच्या काठावर परत निघाले. ते धड ज्या सुळावर लोटलं होतं बिना मुंडीचं धड, त्या बिना मुंडीच्या धडाने ज्ञानोबाराला नमस्कार केला. माऊली म्हणाले, कबीर ही काय भानगड आहे, त्या धडाला खाली उतरवा. धड खाली उतरवलं, काय घडलंय सांगा. त्यांनी सांगितलं की रात्री असं असं घडलं, तुम्ही उपाशी जाऊ नये, पण आम्ही हे छापून ठेवलं. अरे कबीर असं असतं का? आणा मुंडी त्याची. ती मुंडी आणली, तिथं ठेवली. माऊली म्हणाले, कमाल उठा, भक्तीचा प्रसार करायचा तुम्हाला. कमाल छटकन उठून बसला. करील ते काय लोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी विठाला. शूरपानंद स्वामीच्या ग्रंथामध्ये लिहिले, हिंदी भाषेतून आहे, मला एकच दोहा त्यांचा पाठ आहे. असं म्हणतात, उठ गए कमाल कर गए भक्ती की धमाल. उठले कमाल म्हणजे मुर्दा उठला तो आणि भक्तीची धमाल केली, म्हणजे भक्तीचा भारतभर प्रसार करत फिरला. तो शुद्ध भाव झाला. म्हणून माऊलीला जे द्यायचे ना शुद्ध भावाने देत जा, शुद्ध भावाने अंतकरणातून द्यायचा. आपण सत्यामध्ये पट्ट्या हे देतो, माझ्यातर्फे 1100 रुपये, 200 रुपये माईकमध्ये 2 सांगावं लागतं. सकाळचा चहा यांच्यातर्फे, दुपारचा नाश्ता, दुपारचं जेवण यांच्यातर्फे. सकाळचे मनच जाऊ नका, कारण देवाने दिले ना त्याला काय सांगायचं आपल्याला. अंतकरणातून देत जा, निस्वार्थ भावातून देत जा. पट्टी मागायला सत्याची घरला येऊ देत जाऊ नका, स्वतःहून सत्याच्या मंडपात आणून देत जा. घरला यावं लागतं पट्टी मागायला, तुम्ही 1100 द्या 500 द्या. अरे भगवंताला द्यायला कशाला मागायला यायला पाहिजे सांगा बरं मला. नका करजो, कारण गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पित्रोद्देशे, माझे मज देती तैसे परी अनाने भावे. गंगेला स्नानाला जातो आपण, काहीच घेऊन जात नाही घरून, तिथेच कपडे धुतो, तिथंच पाणी टाकतो, हातात पाणी घेऊन तो गंगा माता माझ्यातर्फे. गंगा माता म्हणते मला नको, तुझं तुझ्यातर्फे आहे ना, माझं घेऊन मला माझ्यातर्फे कशाला म्हणतो.
म्हणून ते पार्था मजन पवितीची सर्वता मग म्हणी वाहिली असता तेथ आले. अगदी याप्रमाणे जो भक्त म्हणतो माझ्यातर्फे ना अर्जुना मी त्याचा स्वीकारच करत नाही, आणि जो म्हणतो देवा तुझं तुला, तर 100% मी त्याचा स्वीकार करतो. भगवंताला दिलेलं भगवंताला द्यायला आपल्या मीला मध्ये येऊ देऊ नका. कारण का जब मैं था तब हरी नाही, अब हरी है मैं नाही. कबीर जे म्हणतात जोपर्यंत तुझ्यामध्ये मीपणा आहे देव तुझा होऊच शकत नाही, आणि तुझ्यातला मीपणा निघून गेल्यानंतर देवाला ये म्हणून सांगावं लागत नाही. कसं द्यायचं भगवंताला? करीला ते काय मोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध. शुद्ध भावाने द्यायचं भगवंताला. भगवंताचं गणित आहे बरं का, नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. घेसे तेव्हा देसे ऐसा अससी उदार, काय देवा तुझे कल्पनाचे धरोनेदार. घेतल्याशिवाय देत नाही. पण ज्ञानोबाराय कशी आहेत माहिती आहे का? ज्ञानोबारायला द्यावं लागत नाही, फक्त दिलो म्हणायचं अंतकरणात. माऊली आमच्या घरी पंचपक्वान्न केले, पुरणाची पोळी केली, पहिला घास तुम्हाला, तुम्हीच खाते. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देवा वदने कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे. तुम्हीच खा, पण काय म्हणा माऊली तुम्हाला दिले असं म्हणा. माऊलीला पोहोचवलं, 100% पोहोचवलं. मी नाही सांगत आहे, ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज म्हणतात. काय म्हणतात? मनाचे कल्पिले पुरे मानी भावे तृप्तीच्या स्वभावे निववेत. मनाचे कल्पिले पुरे मानी भावे तृप्तीच्या स्वभावे निववेत. फक्त मनाने कल्पना करा माऊली हा हार फार सुंदर आहे, तुम्हाला दिला, पोहोचला माऊलीला संजीवन समाधीला आळंद दिला. माऊली हा घास तुम्हाला, पोहोचला त्यांना. फक्त मनाची कल्पना, माऊली तृप्त होतात. म्हणा असं कसं शक्य आहे? माता भगिनी मला वाटतं 2-3 हजार आता गच्च भरले सगळ्या मंडप. मी त्यांना विचारतो प्रश्न, तुमचं लेकरू खेळत खेळत येतं, पुरुष मंडळाला सुद्धा विचारतो, तुमचं लेकरू खेळत खेळत येतं, काय म्हणतात? पप्पा गंमत घ्या. आईला म्हणतात मम्मी गंमत घे. तुम्ही हात पुढे करता, दोन्ही हात, ते म्हणतात खा खा, तुम्ही खाता. अजून देऊ का? तुम्ही काय म्हणता? नाही पोट भरला आता नको. आता मला सांगा बरं काय दिलं हो तुमच्या लेकरानं? काय दिलं ताई? काहीच नाही. तुमचं पोट तर भरलं, तुम्ही काय खाल्लं? पोट भरलं, कळलं का? फक्त भावनेनं म्हटलं त्यानं घ्या म्हणून. अगदी माऊलीला हेच करा, मनाचे कल्पिले पुरे मानी भावे भक्तीच्या स्वभावे निववे. अशी आहेत ना वगैरे, अशी माऊली आहे, जगाची माऊली आहे, सगळ्यांची आई आहे, माय आहे सगळ्यांची ती. कारण सगळ्या संतांचे वाक्य तसे. फक्त तुम्ही मनाने म्हणा माऊली तुम्हाला द्या, फक्त अंतःकरणातून द्या, शुद्ध भावाने द्या, शुद्ध भावाने. भक्ती केली जाणे ते साने थोडं म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. मला फक्त भाव लागतो. मग तुझं गायन कर, बोबडं बोल, वाकडं तिकडं बोल, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. म्हणजे आम्ही काय केलं माहिती आहे का? भक्ती मार्गाला असं ताणून धरलंय, असं करायचं नसतं, तसं करायचं नसतं, फुलानच करायचं असतं, बिसानच करायचं असतं. आज काही नाही, फक्त भाव राहू द्या. एकच उदाहरण सांगून पुढे सरकतो मी. एवढं सोपं अध्यात्म आहे बरं का. आता ह्या माऊलीने 2-3 पाय काढले, वापस घेतला. या ताईने पाय काढला, आजीने असं वापस. अरे पायाला कळ लागले तर पाय लांब करा ना, मी कुठे नको म्हणलं तुम्हाला. तुमचं फक्त लक्ष पाहिजे, ते पायाचं काय नाही घेणे कीर्तनामध्ये. तुमच्या पायाला खरंच कळ लागले तर लांब करा, कंबर दुखत्या टिकून बसा, अंग लईच दुखते जो आमचे महाराज प्रमाण देतात, थिएटरमध्ये उड्या मारा जागेवर, खाली बसा. काय जगाकडे बघायचं? तुमचं अंग दुखतंय ना, मोकळं होऊन खाली बसा ना. मी माझं नाही सांगितलं, यांनी सांगितलंय शुद्ध भाव. काय सांगितलंय? मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशा येता श्रवणाच. तुझं मन मारू नको, तुझ्या इंद्रियाला दुःख देऊ नको. इंद्रिय म्हणजे काय? हात पाय कान नाक डोळे. पायाला कळ लागले करला. इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशा येता श्रवणाचे माझे. फक्त मला तुझे कान पाहिजे, बाकी हातापायशी काही नाही. कळलं जाऊ मोकळं. आम्ही ताणून जातो, हे भिड बसा, लेकरांना पुढे नको बसा, गोंधळ घालतात. लेकराला कीर्तन सांगायचं नाही तर कुणाला कीर्तन सांगायचं हो? आपल्या अवतीभोवती हिंदी भाषिक बांधव आहेत आपले, त्या लेकरांना एवढ्या ना त्यांचा धर्मग्रंथ बऱ्यापैकी पाठ आहे. आमच्या लेकराला ना 15 वाद्या पाठ आहे, ना हनुमान चालीसा आहे, ना हरिपाठ आहे, काय. मग त्या लेकराला येऊ द्या ना कीर्तनामध्ये. 7 ते 9 कीर्तन ठेवा ना, नंतर जेवण. पंगत अगोदर कशाला पंगत अगोदर जेवायला पाहिजे? नाही ना. कारण तुकोबाराने सांगितले जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. अन्न खाऊ नको, पण तुकोबाराय म्हणाले पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या. प्रसाद खाऊ म्हणाले. सत्यनारायणच्या पूजेच्या अगोदर जेवता का नंतर जेवता? नंतर जेवता. श्राद्धाच्या पूजेच्या अगोदर का नंतर जेवता? मग कीर्तनाच्या अगोदर जेवत जाऊ नको. कारण ज्ञानोबारांनी सांगितले प्रसाद कशाला मला? मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरील जे देवा, माझा प्रसाद उदान तेव्हा संपूर्ण झाला. माझं भजन पूजन झालं ते खायला, त्याचा प्रसाद आहे. 7 ते 9 कीर्तन करायचे. 7 ते 7:30ला 8ला हळूहळू लोक येत राहतात. अहो घडी घडी काळ वाटे याचे पाहे अजून किती आहे अवकाश. एक क्षण सुद्धा जाऊ शकत नाही. तुमच्यात सांगतात महाराज फक्त 5-10 मिनिटं उशीर होईल बरं का. मला सांगतात 5-10 मिनिटं उशीर होईल बरं का. काय भाग्यवंत होतं, 10 मिनिटं तुमच्या हातातच आहे हो. मी आता पोरांना बोलत होतो, रस्त्याचे सिग्नल तासावर चालतात का मिनिटावर चालतात? सेकंदावर चालतात का? मला माहित नव्हते. 12 मिनिटं सेकंदावर चालतात. 2 सेकंद शिल्लक राहिले, 2 सेकंद शिल्लक राहिले, गाडी काढा पटकन. काय होईल? फरकान सेफ्टी वाजते.
1000 रुपयाचा दंड. 2 सेकंद शिल्लक राहिले. लक्षात आलं का? रेल्वेला गेला तर रेल्वे अशी धरत्या गाडी सुटली आणि असं उभं राहिला तर दुसरं पोरग आलं पळत. अरे तुझी तर 10 मिनिटांनी गेली राव, माझी तर 1 मिनिटावरून गेली. अभिमानानं नको समोर 1 मिनिटावरून गेली. 1 मिनिटावरून गेली काय 10 मिनिटावरून गेली काय, गाडी गेली म्हणजे गेली. तुमचे लेकरू 1 मार्कावर नापास झालं, 1च मार्कावर नापास झालं, 1च मार्कावर नको सांगू. 100 मार्कावर नापास झाला का 1 मार्कावर नापास झाला का, नापास. म्हणून एक क्षण सुद्धा व्हायचं नका. रिकामार दगडे राहून अर्धा क्षण नको. 7 म्हणजे 7ला कीर्तन हवं, 9ला म्हणजे 9ला संपावं. चलत राहतं म्हणतं, ओढीत राहतं म्हणतं. कुणी प्रथा बदलायच्या सांगा बरं? आपण नाही बदलायचं तर कोणी बदलायचं नाही. आमच्याकडे प्रथाच आहे, असे आमच्याकडे प्रथाच आहे. कसली प्रथा आहे तुमच्याकडे? विचारू का तुम्हाला प्रथा आहे म्हणून? आता ते आमची माऊली मागे बसते. माऊली तुम्ही काय घातलं? पॅन्ट घातला का शर्ट घातला? आपलं हे धोतर घातलं? आपलं उदाहरण चालेल, मला कोणाला अपमानित नाही करायचं. संप्रदायातली माणसं बोलावं लागतं म्हणून बोलतो मी. काय घातलं? पॅन्ट घातलं, बरोबर आहे. तुमचे वडील काय घालत होते? धोतर. आजोबा धोतर, आजी लुगडं, माय लुगडं, बायको साडी, पोरगी जीन पॅन्ट, पोरग बरगोडा, तुम्ही पॅन्ट. कुठे गेली हो धोत्राची फेटायची प्रथा तुमच्या घरातली लुगड्याची? मायबापाची प्रथा पाळा ना, धोत्र घाला ना, लुगडे घाला ना, फेटे घाला ना. म्हणजे तुमची प्रथा तुम्ही बदलून टाकणार. आणि इकडे म्हणणं नाही 49 वर्षाची प्रथा आहे आमची, असं नसतं तसं नसतं. काल्याचं कीर्तन फलाण्यालाच दिलं पाहिजे. कसं? अरे प्रथा कालाय तस्मै नमः. बदल करा ना बाबा, बदल करा ना. छोटंसं उदाहरण तुम्हाला विचारतो. तुमच्या गावामध्ये 30-40 वर्षाखाली किती लोक श्रीमंत होते? किती होते? 4-5 होते. ठीक आहे. म्हणजे श्रीमंत म्हणजे काय होतं? खायला प्यायला मिळत होतं, कपडे लटका होते. याच्या दुसरं काय होतं श्रीमंत म्हणजे? आता ते लोक कुठे येतो? खाली येतात. आणि रोजगार करून खाणारे कुठे येतं? गेले ना, मोठ्या मोठ्या गाड्यांनी फिरू लागले ना. कालाय तस्माय नमः. काळात बदल करण्याची ताकद आहे. लक्षात आलं का? म्हणून काळानुसार बदल करत जा. हे असाच नियम आहे तसा म्हणत जाऊ नका. करील ते काय नोहे महाराज परे पाहे बीज शुद्ध. तुमच्यातलं बीज शुद्ध होऊ द्या, शुद्ध होऊ द्या. आणि मग काही चुका झाल्या तर सुद्धा माफ आहेत भगवंताकडं. आणि चुका करायच्या, माफी मागायची, अजिबात माफी होणार नाही. अज्ञानात झालं तर एखाद्या वेळेस माफ होऊ शकतं, त्या चुकीला सुद्धा माफ होऊ शकतं. पण जाणून बुजून करत असताना देवा मला माफ करा, अजिबात माफ करणार नाही ते सुद्धा. लक्षात आलं का? मग एवढा शुद्ध भावानं करावं. चूक झाली तर मला अंधारात काही दिसलं नाही, दूध सांडलं ठीक आहे, समजू शकतो. आणि लात घातली तर दुसरं थोबाडा मारतात धरून. मग लात कसं घालताय? तुला सांगलं तर सांगलं नाही. म्हणजे जाणून बुजून चुका कुठल्या करायच्या नाही. तर यासाठी शुद्ध भाव आपण जोपासला पाहिजे. एक उदाहरण सांगतो आणि मग पुढच्या चरणाकडे जातो. आम्ही प्रयागला गेलो माऊली. 5 दिवस प्रवास केला. 1 मिनिटही मला जमिनीला पाठ टेकवायला मिळालं. गर्दी तशीच होती, गाडी थांबायला कुठे जागा नव्हती. माऊलीला नेलं, माऊलीला स्नान घातलं प्रयागमध्ये. त्याचा अर्धा मिनिटाचा व्हिडिओ काढला, अनेक मित्रमंडळात पाठवला. मला एकाचा फोन आला का महाराजाचा चांगल्या म्हणे वा 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 म्हणजे ते माऊलीला स्नान घातलं. म्हणे माऊली आपल्या अगोदरच शुद्ध आहेत आणि आता तुम्ही अजून स्नान घालून शुद्ध केलं माऊलीला. म्हणलं महाराज अजिबात असं बोलायचं नाही, मी माऊलीला शुद्ध नाही केलं. म्हणलं माऊलीने स्नान केलं, प्रयाग सगळं शुद्ध झालं. संताचे अंग लगे पापा ते जिनले गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. अरे संताचा पाय जर गंगेमध्ये लागला तर गंगेची सगळी पाय धुवून जातात. माझ्या त्या ज्ञानोबाऱ्यांनी स्नान केलं. म्हटलं 5 दिवसांना फिरून आलो. 6व्या दिवशी घरी आलो. सकाळी 6:30ला पोहोचलो. 9 वाजता कीर्तन 90 किलोमीटर अंतरावर होतं. मला जाणं भागच होतं. कुठल्याही कीर्तनाला आतापर्यंत ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेनं मी उशिरा नाही गेलो. 7ला जर कीर्तन असेल तर किमान 10 ते 5 मिनिटं आपण अगोदरच पोहोचतो. कुठे पण 1 मिनिट उशिरा आपण जायचं. आतापर्यंत वेळ आली नाही. तसं मी म्हणलं चला ड्रायव्हरला काढ गाडी. फक्त कपडे बदलले, तोंडाला पाणी मारलं आणि त्याला सांगितलं बाबा बिना स्नानाचं निघालो. बोललो काय करू, वेळच नाही आपल्याला कीर्तनाला. आम्ही गेलो होतो ते कीर्तनाला. आता तिथं काहीच तयारी नाही ना. 9ला 10 मिनिटं तुम्ही असताना पोहोचलो. 9 ते 11 कीर्तन होतं. सुरू करा ना, सुरू करा. तसं तुमच्या मागं लागलं ना सुरू करा म्हणून, तसं त्यांच्या मागं लागलं सुरू करा. ते ड्रायव्हर का बसवलं. बोलता त्याला काय बाजूला गेल्यानंतर म्हणे बाबा लवकर सुरू करा, आमच्या महाराजाला वेळ गेलेला आवडत नाही. बिना स्नानाचं आलेत महाराज, वेळच नव्हता म्हणे. करा लवकर. आता बिना स्नानाचं म्हणजे ते हादरलं मध्ये ते आलं माझ्याकडे. म्हणे महाराज तुमच्या हात जोडतो म्हणे, गरम पाणी करतो, 5 मिनिटं कीर्तनला उशीर झाला, आता पटकन स्नान करा, कीर्तन करा, नसलेलं पाप कशाला. मी म्हणलं आता ते बिना स्नानाचंच करणार. आता ते स्नानच करणार काय? फक्त शुद्ध भाव लागतो. नाम जप यज्ञो जो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नाम प्रधर्म वेदार्थ. यांनी सांगितले ज्ञानेश्वर. मला तुझा भाव लागतो. प्रसंगानं बिना स्नानाचा आलास तरी चालेल. जगन्नाथपूरला कर्मबाईची खिचडी बिना स्नानाचंच कृष्णाला जायची. भक्तविजयमध्ये कथा वाचा. फक्त आपला भाव शुद्ध राहा. चोखा डोंगा परी भाव नव्हे. फक्त आपल्या भावाला सांभाळा. अंतर्मन शुद्ध करा. ज्याचा मन शुद्ध झालं, मन चंगा तो कटोती ने गंगा.
मन नाही चांगला तर काय करील का शिंगा, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सुंदर आहे. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध. भगवंत फक्त आपलं अंतकरण शुद्ध पाहतो. ज्याचं अंतकरण शुद्ध झालं त्याला भगवंत दूर नाही. आणि अशा ज्ञानोबराने मुक्तीची गवांधी घातली असं तुकोबा मुक्तीचे गवांदे मिळविले मांदे वैष्णवांची. जयाने म्हणजे ज्ञानोबरायानं मुक्तीची गवांदे, मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. आपण 4 मुक्ती सांगतो. सरूपता, सलिप्ता, सलोकता, बरोबर त्यांच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सांगितल्यामुळे 4 आपण मुक्तीचे मार्ग सांगत असतो. सायुज्यता एक राहिले, 4 अशा मुक्ती येतात. आणि त्या मुक्तीचा मार्ग गवांदी म्हणजे अन्नक्षेत्र. त्या अन्नक्षेत्राचे ज्ञानक्षेत्र. काय काय दिले ज्ञानोबरायाने? खारीपाठ दिला, ज्ञानेश्वरी दिली, बरोबर अभंग दिले, चांगदेव पासष्टी दिली, अमृतानुभव दिला. हे सगळ्या ज्ञानाचं भांडार म्हणजे मुक्त होण्याचा मार्ग आपण जयाने घातले मुक्तीचे गवाले. प्रचंड ज्ञानाचं भांडार देऊन मुक्तीचा मार्ग आपण दाखवला. मिळवले मांदे वैष्णवांचे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर वैष्णव मिळवले. वैष्णव म्हणजे वैष्णव जन तो तेने काही जो पीड पराई जाणे रे. ज्याला परका आपला कळत नाही, सगळ्याला आपलं म्हणतो, भेटेल त्याला देव म्हणतो, भगवंताचं स्वरूप मानतो. आणि जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणं. याचं नाव वैष्णव. आणि असे वैष्णव प्रचंड मिळवले असं तुकोबराय म्हणाले. वैष्णव कोण मिळवले? म्हणजे माऊलीवर प्रेम करणारी माणसं किंवा माऊलींनी सांगितलेल्या मार्गावर चालणारी माणसं म्हणजे थोडक्यामध्ये वैष्णव. बरोबर. कोण कोण मिळवले बघा बरं. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ कोण आहे? सदाशिवाचा म्हणजे महादेवाचा अवतार आहे. या निवृत्तीनाथाने ज्ञानोबरावर प्रचंड प्रेम केलं. म्हणजे कोण मिळवला वैष्णव? निवृत्तीनाथ मिळवले. ब्रह्मा सोपान तो झाला. सोपानदेव ब्रह्मदेव, ब्रह्मदेव सोपानदेवहून ज्ञानोबरायासोबत राहिले. म्हणजे हे वैष्णव म्हणजे ब्रह्मदेवच वैष्णव झाले, महादेवच वैष्णव झाले. आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जने. आदिशक्ती वैष्णव झाले ज्ञानोबरायाचे. आता कोण झाले शिल्लक सांगा बरं. एवढी मोठी जर झाली असतील तरी पण आपण थोडक्यात बघू. जगद्गुरु तुकोबाराय कोणावर प्रेम करतात? ज्ञानोबराय. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय माऊलींचे वैष्णव आहेत. म्हणजे तुकोबारावर प्रेम करणारी सगळी संत मंडळी भक्त मंडळी कोण आहे? ज्ञानोबरायांचे वैष्णव. त्यानंतर नामदेव भायला बघू. कारण तुकोबाराय म्हणाले ना, माझं पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. मला काय कमी, मला थोरपण मिळेल, तुम्ही आहात. म्हणजे ज्ञानोबरायांची सगळी महती मान्य केली. म्हणजे तुकोबारायांची सगळी भक्त मंडळी तुकोबारायाशी माऊलींचे वैष्णव झाले. नामदेव महाराज वयानं मोठे आहेत माऊलीपेक्षा. काय म्हणाले नामदेव महाराज?
ज्ञानदेव पाहता डोळा नामदेवा हर्ष झाला घट्ट धरिले पाय तो झाला श्री गुरुराय. काय म्हणाले? श्री गुरुराय. नामदेव महाराजांनी घट्ट धरले पाय अभंग आहे तसा. लक्षात आलं का? म्हणजे ते वैष्णव झाले. म्हणजे नामदेव महाराजांवर प्रेम करणारी सगळी मंडळी काय? माऊलींचे वैष्णव. बरोबर. सेना महाराज काय म्हणाले? ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पहिलं पारू ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यता ज्ञानदेव. ज्ञानोबरा अफाट प्रेम केलं, मायबाप म्हणून प्रेम केलं. म्हणजे त्यांचं लेकरू झाले. म्हणजे कोण झाले? सेना महाराज माऊलींचे वैष्णव झाले. किती वैष्णव मिळवले बघू लागलो आपल्याला कळावर का? त्याच्यानंतर पुढे येऊ आपण. चोखोबार आहे, त्यांनी सांगितलं ना, महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर आयशा संताच्या चरणी चोखा घाले तो लोळणे. आणि काय म्हणाले? चोखा म्हणे ग्रंथ ज्ञानदेवी श्रेष्ठ वाचिता सनात जीव होती. ज्ञानेश्वरी वाचा म्हणाले. म्हणजे चोखोबार आहे. चोखोबारांची सगळी भक्त मंडळी ज्ञानोबारायांचे वैष्णव झाले. म्हणजे थोडक्यामध्ये सगळे संत मंडळी ज्ञानोबारायांचे वैष्णव झाले. आता तुमचं आमचं गणित बघू बरं. तुम्ही आम्ही वैष्णव आहोत का ज्ञानोबारायांचे? बरं विचारा. आहेत का? ज्याला हात वर करा म्हणत नाही तुम्हाला, पण आहेत का नाही बघा बरं का. पण त्यांचं नाव म्हणत आहे ना, त्यांच्या नावावर उड्या मारणं, त्यांचं भजन करणं म्हणजे आपण त्यांचे वैष्णव. हे तर मान्य. आपण पंढरपूरला भेटायला जातो. कोणाला भेटायला जातो? हा, पांडुरंगाला रुक्मिणीला भेटायला जातो. आता रस्त्याने काय म्हणत जातो? महाराज म्हणतील त्यांच्या पाठीमागा पण हात वरून टाळ्या वाजवत म्हणायचं. मी काय म्हटलं तुम्हाला? पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीला भेटायला चाललो आपण ज्ञानोबारायांचे वैष्णव आहोत का? ते तुमच्या मुखातून बघा. महाराज म्हणतील आम्ही काय म्हणत जातो रस्त्याने ते आपण त्यांच्या मागे टाळ्या वाजवत. मी म्हणत नाही बरं का, मी सांगितलं पण नाही. पण तुम्ही काय म्हणता ते महाराज सांगणार आहेत. मी म्हटलं का? म्हणजे भेटायला चाले पांडुरंगाला. नाव कुणाचं घेऊ लागले? माऊली. बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही सगळे वैष्णव आहोत. एवढी किमया ज्ञानोबारायांची अशी माऊली आपली की मन म्हणावं लागत नाही. तुमच्या आम्ही भक्त आहोत, मी तुमचे दास आहोत. आपोआप होऊन जातो, कारण मुखातून शब्द आपोआप पडतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जयाने घातली मुक्तीची गवळणी मिळवली मानली वैष्णवांची. आणि प्रचंड वैष्णव मिळवले. आता एकच उदाहरण सांगून आपण पुढच्या चरणाकडे जाऊ. जेव्हा नामदेव महाराजासोबत भारत भ्रमण करण्यासाठी ज्ञानोबाराय आले, काशीला आले, कोण वैष्णव मिळाले बघा. तर काशीमध्ये कोण वैष्णव मिळाले? ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडवे येते त्याशी. ज्ञानेश्वर महाराज काशीला आले, साक्षात काशी विश्वेश्वर ज्ञानोबारायला घ्यायला गावाच्या बाहेर आले. आपल्याकडे सोयरी केला वगैरे लग्नाला आले की पाहुण्याला आपण घ्यायला जातो ना, वाजत गाजत घाला घेऊन येतो. बऱ्याच ठिकाणी महाराजाला घेऊन जातात, त्या गेटमधून पर्यंत आणतात, कारण ही आपली प्रथा आहे, संस्कृती आहे. ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडवे येते त्याशी. रामनगरा वेशी पाशी भेटी झाली उभय ताशी. परस्परे आलिंगन नामावंदी उभय चरण. काशी विश्वेश्वराने ज्ञानोबारायला आलिंगन दिलं, ज्ञानोबाराने काशीश्वर आलिंगन दिलं. नामदेव महाराजांनी लहान आहेत ज्ञानोबारा हे सुद्धा पाहिलं नाही. दोघाला दंडवत घातला नामदेव महाराजांनी. अरे बापरे, इथं वैष्णव नाही तर महादेव आहेत म्हणे. बरोबर आहे. पुढे उभे वेशी पाशी. ज्ञानोबाराय वेशी पाशी उभे राहिले.
काशी लोटांगण खाली ते असे साक्षात काशीनं विश्वरूप धारण केलं, काशीनं स्वरूप धारण केलं आणि काशी क्षेत्राने ज्ञानोबाला दंडवत घातलं. ज्ञानोबाला काशीनं दंडवत घातलं म्हणजे बघा काय ताकद आहे ज्ञानोबाची. स्वर्गा देवा झाल्या बेटी भोवती पताकांच्या दाटी. हे 33 कोटी देवांनी पाहिलं आणि सगळे देव लोक खाली उतरले आणि ज्ञानोबाला चौकून गरडा घातला. आता ज्ञानोबा 33 कोटी लोकात अडकले देव लोकांमध्ये. नामदेव महाराजांनी विनंती केली, माऊली चला बाहेर निघा. माऊलीला बाहेर काढणं शक्य नव्हतं. मग नामदेव महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला. नामदेव म्हणे धावबा विठ्ठला. पांडुरंगाचा धावा केला. काय केला? ये तू ह्यांना घेऊन जा. नामदेव म्हणे विठ्ठल बोला. ज्ञानदेवासे म्हणे पुढे चला. अरे चला पुढे. निघू शकले नाहीत. मग काय झालं? ज्ञानदेवाचा हात प्रेमे धरे विश्वनाथ. साक्षात विश्वेश्वरांनी ज्ञानोबरायांचा हात धरला. वैष्णव मिळवले. आयसे चालत बोलत दोघे आले गंगेयात. चालत बोलत गंगेत आले. ज्ञानोबरायांनी फक्त पाय घातला गंगेमध्ये. अंगी ऐसे बळ. पाय घातला. पायात बळ. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई. नामदेव महाराजाचा मग आहे. त्या गंगेने लगेच ज्ञानोबराचे पाय गच्च धरले. मगर जसे धरते ना असे पक्कन, तसे पाय गच्च धरले. नामदेव महाराज काय म्हणाले? नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वात. अगं गंगे सोड. ज्ञानोबराने तशी जागा आहे का? कोण वैष्णव मिळाला माहिती का? 33 कोटी देव, काशी विश्वेश्वर, गंगा, सगळं काशी नगरी वैष्णव झाली ज्ञानोबरायांची. आणि तुम्ही आम्ही झालो जयाचे द्वारी सोन्याच्या पिलांच्या जाळा. करील ते काय करू शकत नाही. जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची. एवढे वैष्णव म्हणून ज्ञानोबरांनी. कोणाचा तुमच्या लक्षात आला असेल सीताहून भाताची परीक्षा. जगातला कोणीही शिल्लक राहिला नाही. 33 कोटी देवातला राहिले. एवढं प्रेम ज्ञानोबरांनी. सगळेजण काय म्हणतात ना का? ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञानाबाई माझी अनाथाची मान एका जनार्दनी पाय वंदितसे. बोललेले पुरे पिढी वाकडी तरी माझं पामर आहे काय थोर पण. कारण माऊली आहे, जगाची माऊली आहे. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली जगाची माऊली आहे. आणि त्यांनी एवढे वैष्णव मिळवले. आणि अशा वैष्णवाकडे, अशा ज्ञानोबाऱ्याकडे गेल्यानंतर तुकोबारे म्हणतात तेथे सुखाला अजिबात कमी असणार. तुका म्हणे ते सुखा काय. तुका म्हणे ते सुखा काय. तुका म्हणे ते सुखा काय. तुका म्हणे तुका म्हणे ते सुखा काय. तुका म्हणे सुखा काय. तुका
तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधान चित्ताचे. 3 चरण झाल्यानंतर ज्ञानोबाची महती सांगितलं. तर जगद्गुरुनाथ असं म्हणाले की तुम्हाला ज्ञानोबाची महती पटली आहे ना, मग आता काय तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधान चित्ताचे. तेथे म्हणजे कुठे हो? ठीक आहे, आपल्या दर्शक होतं आळंदी, नेवाशाला ज्ञानेश्वरी नेवासा, पैठणला रेडा बोलवला 2 वर्ष 11 महिने तिथे राहिले पण पैठण, बरोबर आहे. ब्राह्मणीला अमृतानुभवलीला ब्राह्मणी, पुणतांब्याला गेले पुणतांबा, रेड्याला समाधी दिली ते ठिकाण. जे ज्या ज्या ठिकाणी ज्ञानोबराय गेले त्या त्या ठिकाणी जर तू गेलास आणि ज्ञानोबरायांचं काय काय केलं हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला असता तुला सुखाला काही होणे नाही. किंवा ज्ञानेश्वरी जिथं आहे, हरिपाठ जिथं आहे, अमृतानुभव जिथे आहे, चांगले पाशी जिथे आहे, जिथे अभंगात माऊलीचे, तिथे सुखाला होणे. बरोबर माऊली? असं घेतलं तर चालेल ना? ज्ञानेश्वरी कुठे आहे तुमची? पटकन बोला, आपल्याला सगळ्यांना उत्तर द्यायचेत ना. घरी आहे. बरोबर. म्हणजे सुख कुठे आहे? ज्ञानेश्वरी घरी आहे. हरिपाठ कुठे आहे? घरी आहे. का तुम्हाला पाठ नाही का? पाठ आहे ना, मग हरिपाठ तुमच्या जवळच आहे ना, सुख तुमच्या जवळच आहे ना. लक्षात आलं का? कुठे आहे हरिपाठ? कुठे आहे? घरी नाही. तुम्हाला पाठ आहे म्हणजे तुमच्या हृदयात आहे, तुमच्या मुखात हरिपाठ आहे म्हणजे तुझ्या जवळ आहे, तुझं आहे, तुझं पास. लक्षात आलं का? एक ओवी पाठ आहे तुला, 100% सुख तुझ्या जवळ आहे. ओवी नाही, शब्द पाठ आहे. शब्दात चाल. शब्द पण एक अक्षर. कायशी श्रीमुखोरे अक्षरे निगती ना जव एक सरे तो अविद्येचे अंधारे जाऊचे लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला घिचित कळिका उजळल्या. श्रीकृष्णे ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर, एक एक अक्षर. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिनते हे शस्त्र, आत्मा उतरते मंत्र अक्षरे ये. एक एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं, एक एक अक्षर. लक्षात आलं का? सुख कुठे आहे? त्या अक्षरामध्ये. तुकोबाराय काय म्हणतात? ब्रह्मरस घे काढा तेने पिढावारे. ब्रह्मरसाचा काढा घे म्हणाले. कसा घे? लावणे मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. मृदंग लावून घेऊ श्रुती घोष. बरोबर आहे. मग कुठे हो ब्रह्मरस? आपण घेऊ ना, सुख मिळेल ना आपल्याला. तुकोबाराय म्हणाले ना, सुख मिळण्यासाठी ब्रह्मरस घे. कुठे ब्रह्मरस? तेने आबाल सुबोधे ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिले. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. एक एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं, बरं का? म्हणून तुकोबाराय काय म्हणतात? काय ज्ञानेश्वरी होणे तिही पाठविले धरणे. अरे ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, माझ्याकडे कशाला पाठवलं? ज्ञानेश्वरीकडे जा. नाथ महाराज म्हणाले भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरे कृपा करी हरी तयावरे. सुख आहे ज्ञानेश्वरी वाच म्हणाले. नाथ महाराजांनी प्रचंड लिखाण केलंय पण ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले. जनाबाई म्हणाली वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी. लक्षात भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमठी. जनाबाईने सांगितलं ज्ञानेश्वरी वाचा. चोखोबाराय म्हणाले ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही ना. एक ओवी चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनात जीव होते. एक ओवी वाच म्हणाले. नामदेव महाराज पण तेच म्हणाले. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. कुठे सुख? तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीमध्ये हरिपाठामध्ये हरिपाठा सुद्धा कसं जगतारावया हरिपाठ केला रस हा भरिला संजीवनी. माऊली माऊली दयेचे सागर केले उपकार जगावर. जगाला तारण्यासाठी हरिपाठ केला. म्हणून हरिपाठ आम्हाला आलाच पाहिजे, आलाच पाहिजे. ज्ञानेश्वरीतले ओव्या आल्याच पाहिजे. गीतेतले श्लोक पाठ झालेच पाहिजे. 700 नाही तर नाही 7, 2, 1 नामा म्हणजे एक ओवी, फक्त एक ओवी पाठ झालीच पाहिजे. मनात आपल्याला गुणगुणता आलीच पाहिजे. कारण सुख आहे तेथे. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधान चित्ताच्या. मी तुम्हाला मिस्किलपणा प्रश्न विचारला नव्हता सुरुवातीला. किती वर्ष आहे? तुम्ही 50 आहे. आपण फक्त 200च वर्ष कीर्तनाचे लक्षात धरले. 200 कीर्तन ऐकण्याचे. बरोबर आहे ना? 20च वर्ष धरले. मग तुम्हाला विचारलं की सख्या भावाचे भांडणे मिटले का? बांधाचे मिटले का? कारण आम्ही यांच्याकडे सुखानं बघायलाच तयार नाही. मन स्थिर नाही आमची तर बघायला. आणि हे बघितल्यानंतर वाचल्यानंतर 100% आम्हाला कळतं अरे रिकाम्या हाताने आले, रिकाम्या हाताने जायचं, काही न्यायचं नाही. 1000 कोटी कमवलं तर टाकून जावं लागणार आहे. कारण का? आपली सोडून आपल्याला करावं लागणार आहे. आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. काही घेऊन जायचं नाही. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान.
आणि नाही सोडलं दिलं बिलकुल नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं मोक्ष मिळाल्या पाठी आमाशी होईल आयशे जे म्हणतील अति मूर्ख. मेलो आणि सुख अजिबात म्हणता येणार नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलंय सुख कुठे आहे? तुझ्या जवळ आहे. कारण मनुष्य हा देह नंगडे मागुता न मागता मिळाला आपल्याला. आणि आपण अतिशय भाग्यशाली आहोत. तुमच्या गावची लोकसंख्या 10,000 असेल, आले किती 3,000 लोक आले. म्हणजे 3,000 मध्ये कीर्तन आहे कोण ज्ञानोबा तुकोबांचं आपण. ते भाग्य आपलं. लक्षात आलं का? म्हणून कमी नाही समजायचं लोकांना स्वतःला, पण तिथं सुख शोधायचं. तुझं आहे तुझं पास. ज्ञानोबाराय का बरं सुख हो ज्ञानोबारायकडंच? आता बघा आपले लेकर शाळेत जात नाही, बरोबर आहे. मग आपण काय करतो? लेकराला हाताला आई घेऊन येते, चल मी येते तुझ्यासोबत. बाप म्हणतो चल मी येतो. त्याला तिथं बसतो, आपण बसल्यासारखं करतो. तिथं घुमलं म्हणजे शाळेमध्ये रंगलं की आपण चुटकून निघून येतो, पुन्हा दुसऱ्याशी घेऊन जातो, बरोबर आहे. आता तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायकडे सुख आहे ना, तू येत नाहीस तर आळंदीला. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा. तुम्ही येत नाही ना, मग चला मी येतो तुमच्या हाताला धरून. शाळेत लेकराला धरून येतो ना, तसं तुकोबाराय आपल्याला हाताला धरून येऊन जातात. कशासाठी? होतील संताची भेटी सांगू संसाराच्या गोष्टी. संतांच्या भेटी होतील नाही, संसाराच्या नाही, मग काय सुखाचे पक्क. मग आळंदीला जाऊन कशाला विचारतात ताई पुरीचं लगीन नाही झालं अजून, जावायला नोकरी नाही लागली अजून, फलांना नातवंड नाही झालं अजून, मग कशाला संसाराचं बोलतात? आळंदी जाऊन सुखाचं बोला ना. तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधान चित्ताचं. लक्षात आलं का? देहू आळंदीला गेलं, पंढरपूरच्या वारीला गेलं, संसारातल्या गप्पा नाही मारायच्या, कुठल्या बोलायच्या? तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे. का? कारण ज्ञानोबारायांची बाग सुखाची. आंब्याच्या बागेत जर गेलात आणि त्या बालकाला म्हणलात की आम्हाला बोरं पाहिजे, तर मालक हसल, अरे आंब्याची बाग आहे ना. ज्ञानोबाराची बाग सुखाची आहे. सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकार. सर्व सुखाची लहरी आहे तिथे, सर्व सुखाची. सुखानुपमा संतांचे चरणी. चोखबाराय म्हणतात सुखानुपमा संतांचे प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांद तसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. सुखाची बाग आहे म्हणतात चोखोबाराय तिथे. माग बाकीच्यांचं सोडा, तुमचं आमचं तर संतांनी तर सांगितलं, साक्षात पांडुरंगाने सांगितलं. काय सांगितलं पांडुरंगाने? परेशी ज्ञान राजा बोले जगजीवन तू तो सर्वज्ञ सुखमूर्ती. साक्षात पांडुरंगाने सांगितलं. नामदेव महाराज म्हणतात अभंगामध्ये काय म्हणाले? परेशी ज्ञान राजा बोले जगजीवन तू तो सर्वज्ञ सुखमूर्ती. तू सर्वज्ञ आहेस आणि तू सुखाची मूर्ती आहेस. साक्षात भगवंताने सांगितलं. म्हणून तुकोबाराय काय म्हणाले? तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधान चित्ताची. जगाच्या पाठीवर ज्ञानोबारायसारखं व्यक्तिमत्व दिसतं का? बघा फक्त कल्पना करून. अहो सोळ्या पाडल्या, मायबापाला देहांत प्रायश्चित दिलं, शुद्धीपत्र देताना सुद्धा नको तेवढ्या परीक्षा घेतल्या, एवढा त्रास दिला, एवढा भयानक त्रास दिला. लक्षात आलं का? ज्ञानोबारायला खाप्पर फोडलं, मांडे भाजण्यासाठी आणलेलं खाप्पर फोडलं, किती त्रास दिला. झोपडी जाळली, बरोबर आहे. बहिणीला मारलं, भावाला मारलं, स्वतः ज्ञानोबारायला मारलं. तरी काय म्हणतात ज्ञानोबाराय? जो जे वांछील तो ते लाव किंबहुना सर्व सुखी. चार लोक नाही माझ्यावर प्रेम करणारे बाकी भांडणारे नाही असं नाही. किंबहुना सर्व येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान म्हणजे सुखाची लहरी. तुकोबाराय काय म्हणाले? तिथं सुखाशिवाय दुसरं काही मागू नको. कारण काय? ज्ञानोबाराय सुखाची बघाय. तुका म्हणे तेथे सुखा काय राहे समाधान चित्ताचे. आणि चित्तानं समाधान राहा. मनात विचारा नको मला लेकरू होईल का, नोकरी लागेल का, फलाना होईल का, पास होईल का. अजिबात मानू नको. कारण करील तो काय नोहे महाराज काही करू शकतात. ज्ञानोबाराय एवढी ताकद आहे. मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुदरता अर्थी मी सदा. मनोनिगा भक्ता हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसारात चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. माझ्या लेकराला अजिबात होऊ शकत नाही म्हणतात. आतून बाहेरून सांभाळतो म्हणतात, आतून बाहेरून. आणि तेच करू शकतात. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध. सुख शोधायची गरज नाही, वैष्णव सुद्धा शोधायची गरज नाही. तुम्ही आम्ही सगळेच वैष्णव. मी तर कधी कधी मुद्दाम सांगत असतो, तुमची आमची प्रत्येकाची बायको बहीण आई वैष्णवच आहे. कसे वैष्णव सांगा बरं. समजा तुमचं बाहेर कोणाचं भांडण झालं, ऑफिसमध्ये तुम्हाला नोटीस मिळाली, किरकिरी झाली, घरी जातो आपण, तन 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 करतो. बायको विचारते काय झालं? आपलं उत्तर काय? तुला काय कळतं का? बस लय ताणार आहे मला. अरे सांग तर मग कळेल. असा झाला, साहेबांनी नोटीस दिली, पण मला भांडला. काय म्हणते आपली बायको? मी खरं सांगू का? तुम्ही शांत राहा. आपण कोणाचं वाईट केलं नाही ना, देव आपलं वाईट होऊ देत नाही. काही होत नाही, उद्या मिटून जाईल भांडण. तुम्ही शांत राहा, आपल्या देवावर विश्वास ठेवा. आपण कुणाचंच वाईट केलं नाही म्हणून आपलं काही वाईट होणार नाही, तुम्हाला काही होणार नाही माझं मन म्हणतं. म्हणते ना बायको प्रत्येकाची आपली.
आणि संतांनी काय सांगितलं? अभंगातून ते सांगितलं, तू करशील ते भोगणारे, चांगलं केलं असता चांगलं, वाईट केलं असता वाईट, आणि देवावर विश्वास ठेवला चांगलं वागला असता तुझं वाईट होणार नाही. अभंगातून सांगितलं, ओव्यातून श्लोकातून सांगितलं. आपली बायको माय बहीण मराठीतून सांगते. असंच आहे ना, अर्थच त्याचा तो सांगते ना. मग हे वैष्णव नाही का? तुझं आहे तुझं पाशी, मग सुख कुठे? तुका म्हणे ते तुझ्या घरात सुख आहे ना, तुझं आहे तुझं पाशी. संध्याकाळी जेवताना अजिबात काही बोलायचं नाही, किरकिर करायचं, मौना जेवायचं, हरिपाठ म्हणायचा, हनुमान चालीसा म्हणायचा, 15 वाद्य म्हणायचा, 3-4पैकी एखादं म्हणायचं, 2 म्हणायचे, 5 म्हणत होतं. शांत चित्ताने चटणी भाकर, काही किरकिर नव्हता. मीठ कमी झालं, भाजी बरोबर झाले, तिखट झाले, कमी पडलं, काहीच म्हणायचं नाही. प्रसाद म्हणून आनंदाने खायचा. रोज एकदा करून बघा बरं, सुख शोधावं लागतं का बरोबर? नाही शोधावं लागत. ज्या माणसाला, पुन्हा एका बारीकीनं, ज्या माणसाला जीवनात बाहेर घडलेल्या प्रत्येक घटना, मग चांगल्या असो वाईट असो, कोणी चांगल्या नजरेने बघितला असो, वाईट नजर बघितला असो, आपण चूक केलेला असो, घरात आपल्या कुटुंबात ज्याला मोकळेपणानं सांगता येतं दिवसात घडलेलं, काहीही झाकून ठेवत नाही, त्याच्या वाट्याला दुःखच येत नाही. पण बाहेर झाकून ठेवला की ओळखायचे ह्याच्यात पाप आहे काहीतरी. काय झाकून ठेवतो आपण? पाप केलेलं झाकून ठेवतो आणि मग भोगावं लागतं आपल्याला. म्हणतो तुला काय माहिती, मला लई ताण आहे. ताण आला नाही, तू ताण घेतलास कारण तू चुकीचं वागलास नाही. तुका म्हणे ते म्हणून मुक्तपणाने सांगायचं की माझ्याकडे वाईट नजर बघितली, तो माझ्याकडे वाईट नजर बघितला, त्या आपल्याला असं केलं, दुसऱ्यानं असं, मला उलटं बोललं फलांना, मोकळं होतं घरात चिंता चर्चा झाल्यानंतर. आपण सांगत नाही, गाठी बांधून ठेवतो मनामध्ये आणि त्याचे भोग भोगावे लागतात. तुका म्हणे ते सुका काय. सगळ्यांनी एकदा बसून ठरवा बरं की दर रविवारी आपल्याला 1 तास पारायण करायचं, दररोज करायचं, जसा वेळ मिळेल तसं सगळ्यांनी एकत्र ज्ञानोबाचं पारायण करा बरं, ज्ञानेश्वरीचं करावं. संतांनी सांगितलं, हरिपाठ मनावर खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. मी माझं मोठेपण नाही सांगत, पण माझे दोन्ही पोरं, माझ्या दोन्ही सुना, माझी बायको, दर गुरुवारी भजनाला आम्ही जवळपास 2-2.5 तास बसतो. 40-50 लोक बाहेरचे पण येतात. दर रविवारी भक्तिंजयची कथा असते. दररोज संध्याकाळी मी एकत्र बसूनच येतो. मी कीर्तनाला बाहेर आलो तरच बाहेर. चटणी भाकर जे आनंदानं खातो, आम्हाला सुख शोधावंच लागत नाही. लोक काय म्हणतात, तुमच्यावर माऊलीची कृपा आहे. अरे माऊलीची कृपा तुमच्यावर पण होईल ना, कारण कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. माऊली कृपाळू होते, आम्ही जातच नाही ना तिकडे. अंतकरणाने जा, शुद्ध भावाने जा. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधान चित्ताच्या. 100% आमच्या जवळ आहे. सुखाने करायची, आनंदाने करायचं, देवाणघेवाण जे काय असेल मोकळेपणाने घरात सांगायचे. डोक्यावरची ओझी दिसतात, त्याला कोणी हात लावतो उतरवू शकतो. मनावरची ओझी दिसत नाही, त्याला कोणी हात लावत नाही. आणि मनावरची ओझी जी वाढतात त्याचं नाव ताण आहे. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो. म्हणून मनाला शुद्ध करायचा, आपला भाव शुद्ध करायचा. जगात अवघड असं काही नाही, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढतो चोरी. जगात अवघड असं काही नाही. जोपर्यंत तुम्ही निश्चय करते तोपर्यंत अवघड आहे. अंतकरणातून ज्ञानोबावर सोपायचं, मोकळेपणाने सांगायचं, ज्ञानोबा तुकोबाचं भजन करायचं, चटणी भाकरी आनंदाने खायची. मी तुम्हाला सांगतो, मनुष्य देहासारखा आनंद जगात नाही. मोठ्या मोठ्या 50 मजली इमारतीमध्ये बघा, 3 वाजता सुद्धा लोक बॅटरी लावून किंवा लाईटर लावून इंजेक्शन गोळ्या घेऊन सुद्धा घरात फिरायला झोप येत नाही त्यांना. आणि मुंबई पुण्याला जा तुम्ही, रेल्वे पट्टीच्या बाजूला झोपड्या असतात. तुमची जर गाडी काही कारणास्तव सिग्नलवर उभी राहिली ना, तर त्या झोपड्यात घुरलेला आवाज येतो. त्या झोपड्यात रेल्वे पट्टीच्या बाजूला रात्री 50 गाड्या धडधड करत जातात, ते घरघर घुरत राहतात. आणि त्या मुंबईमध्ये एसी मध्ये लाईट लावून इंजेक्शन गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही, बंद करून सुद्धा. सत्य सांगतो तुम्हाला, हे सगळं कशात आहे? तुका म्हणे ते सुखा काय राहे समाधान चित्ता. तुझ्या चित्ताला समाधान कर, स्थिर राहा. सुंदर आहे, सुंदर. आणि ही सुंदरता आपल्याला मिळेल असं मला वाटतं, जर तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे विश्वास ठेवून आपण ज्ञानेश्वरीकडे वळलो तर. वळावं ही अपेक्षा. विठोबार
का बुका लावून घेतला नाही माळ घेतली नाही म्हणून आमच्या तुकोबारायांनी सांगितलंय तुका लावू नये भाळा माळ घालो नये गळा तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते म्हणून बुका घेतला नाही माळ घेतली नाही. तुमचं पॉम्पलेट आणलं पॉम्पलेट घेतलं नाही का घेतलं नाही कारण ते पॉम्पलेट वाचलं की आजचे आयोजक हे संयोजक ते कुणाच तर नाव घ्यावं लागतं. तुकोबारायांनी सांगितलंय वर्णाविती थोरी एका विठ्ठलाचे कीर्ती मानवाचे सांगू नये नरस्तुती आणि कथेचा विक्राळ हे नको दातारा घडो देव. कोण्याच माणसाचं नाव ते कीर्तनात घ्यायचं नाही फक्त संत आणि भगवंताचं नाव घ्यावं म्हणून तुमचं पॉम्पलेट घेतलं नाही गैर वाटू देऊ नका. अभंगाचा अर्थ आपण अभंगाचा अर्थ असाच असेल असं नव्हे. खरं म्हणजे मी शक्यतो दुसऱ्या वर्षी तारीख देत नाही बरं का कारण एकदा कीर्तन झालं की 2-3 वर्ष तर मी त्या गावात येते पण काय तुमच्या प्रेमानं ओढून आणलं मला माहिती नाही. तरुण मंडळीच्या प्रेमापोटी आलो. अभंगाचा अर्थ असाच असेल असं नव्हे तरी पण जर का सांगता आला तर सांगायचा प्रयत्न केलाय. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे अंगात रेडा बोलण्याचं बळ अशा ज्ञान करायचं. अगदी त्याप्रमाणे तुमचा आमचा देह सुद्धा सोन्यापेक्षा पवित्र आहे सोन्यापेक्षा चांगला आहे. तुम्हाला मला जे मुख मिळालेलं आहे ते दार आहे आपल्या ह्या देहाच्या मंदिराचं त्या मुखातून सोन्यासारखे शब्द बाहेर पडू द्या. टकलान चोरकान पद्मासन फलानिकान बिस्तानिक असे अपशब्द वापरू नका. हे मुख म्हणजे देवाचं दार आहे सोन्यासारखे शब्द बाहेर पडू द्या. 50% भांडणं कमी होतील. प्रसंगानुरूप बेशक माघार घ्या. माघार घेणं म्हणजे हार नसते त्या परिस्थितीत मिळवलेला विजय असतो. काल यवनाला भिवून जरासंधाला भिवून कृष्ण पळून गेला आपण असं म्हणतो. रणछोडदास त्यांचं नाव पडलं असं म्हणतो. कृष्ण पळून गेला नाही भित्रा नाही प्रसंगानुरूप माघार घेतली आणि योग्य वेळेला त्यांची जागा दाखवली. आपण मला विनंती आहे माघार घेणं म्हणजे हार नसतो. चुकलं म्हणायचं तुझं बरोबर आहे म्हणा. अर्धे भांडणं मिळतात आणि हे मुखातून सोन्यासारखे शब्द पडू द्या. तुम्हाला मला जे बळ दिले ना भावाचे बांध फोडण्यासाठी विहिरीचा रस्ता अडवण्यासाठी भांडणं करण्यासाठी चुगल्या करण्यासाठी दिलेलं नाही. हात पाय कान नाक डोळ्याचं बळ चांगलं कार्य करण्यासाठी दिले. वाघ हत्ती यांचं बळ किती मोठं असलं तर तुमच्या आमच्यासारखं माणसासारखं ते बळ कामाला आणू शकत नाहीत. म्हणून ह्या बळाचा उपयोग करा. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. आपल्या मुखातून चांगले शब्द करावेत. करील ते काय नोहे महाराज परे पाहे बीज शुद्धांचे ज्ञानोदर. काही करू शकतात बीज पाहतात शुद्ध भाव पाहतात त्याप्रमाणे आम्ही पण काही म्हणतो ना मी काय करू शकत नाही. काय करू शकतो सांग बरं. डोकं फोडशील चोऱ्या करशील बदमाशी करशील खोटं बोलशील दुसरं काय करणार आहेस. पण कर चांगलं कर बाबा चांगलं कर. करील ते काय मी काय करू शकतो माहिती का त्याला जाऊन सांग मी काय करू शकतो. अजिबात म्हणत जाऊ नका कारण ह्या मीपणामध्ये काही नाही सगळे 100% नाशवंत आहे. जे करता चांगलं कर सत्य कर पत्रावळ्या उचल झाड लूट कर 1000-500 पंक्तीला आणून दे नम्र हो हातावर जोड सगळं खूप सुंदर आहे. करील ते काय मोहे महाराज परिपा हे बीज शुद्ध. देवाला संताला जसं शुद्धत्व आवडतं तसं माणसाला पण आवडतं. बायकोला नवऱ्याला एकमेकाला चांगलं गोड बोलत जा शेजारपाजाला गोड बोलत जा. खूप सुंदर आहे. जयाने घातले मुक्तीचे गवांदे मिळविले मांदे वैष्णवांचे. एवढं सुंदर लिखाण करून एवढं तुमच्या आमच्यासाठी कोट्यावधी वैष्णव मिळवले. आपल्याला किमान गल्लीतले घरातले माणसं तरी मिळत आहेत किमान कुटुंबातले तर सगळे सोबत असावेत. भावाला जर कोण उलटं बोललं सांगायला त्या भावाला भांडणं मला काय ते भावानं ते बघून घेईल असं मला जर नका. शेवटी भाऊ भाऊच असतो त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत जा. आणि हेच वैष्णव आहेत हीच मांदी आपल्या. आणि तुमचं माझं भेट किती वर्षानंतर होती सांगा मला. गेल्या वर्षी झाली. आता 50 वर्षाच्या पुढे वय गेल्यानंतर पहिल्यांदा भेट झाली. हा योग असतो भगवंताच्या भेटीचा. नवरा बायको चुलते म्हटलं तर कुठल्या तर जन्माच्या पूर्वीने आपण एकत्र आलेला असतो. म्हणून तोंड वाकडे करायचे नाही 63 राहायचं मस्त 6 ने 3 असे 36 नाही व्हायचे ताणून धरून. फार बेकार असतात ते लक्षात आलं का. जयाने घातली मुक्तीची गवांनी मिळविली मांदी वैष्णवाचे. नमस्कार म्हणायचा त्याचं तोंड बघणार नाही गेलं तर मातीला येऊ देणार नाही. काही झटकेतून वेळेसारखं बोलत जाऊ नका. सगळ्याला सोबत घेऊन चला. माघार घेणं म्हणजे हार नसते. तुका म्हणे ते सुखा काय एवढे राहे समाधान चित्ताच्या. केवळ ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरी हरिपाठात नाही तर त्यांनी सांगितलेल्या शब्दामध्ये सुद्धा आहे. त्या शब्दाचं पालन करणं त्याप्रमाणे वागणं नम्र होणं सर्वांना आपले म्हणणं जे जे भेटे भूत म्हणणं म्हणजे 100% सुख आमच्याजवळच आहे. आणि मानवी देहाला सुख आहे म्हणजे आहे. फक्त आपण शोधून बघायचं दिलंय. तुलना जर लोकांशी केलं तर दुःख वाटायला येतं. काही तुलना करण्याची गरज नाही. त्याच्यापेक्षा भगवंताने चांगलं ठेवलंय. चटणी भाकरी खातो अहो हजारो रुपये येथे 1.5 लाख पगार असणाऱ्या माणसाला साखर खाता येत नाही त्याला BP असतो तेलकट खाता येत नाही. आपण चटणी भाकरी कशी आनंदाने खातो म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं वैकुंठीत वैसे नाही कवड काही काय. वैकुंठात नाही मिळत तो आनंद पण संसारात त्यामुळे तुमच्या आमच्या सुख इथं आनंदाने बघायचं. चटणी भाकरी लग्न करण्याच्या अगोदर 50 प्रश्न पोरीला विचारा. लग्न करण्याच्या अगोदर 50 प्रश्न पोराला विचारा. एकदा स्वीकारून घरात आणलं की बापा कोण गाडी घेऊन येईल पैसा आणून फलाना ती सासून नाही अजिबात म्हणू नका. आपुली जननी नग्न दाविली जनी ते तीर्थची पत्नी कारण होय. सासूला सासऱ्याला उघडं पाडणं बायकोला उघडं पाडणं त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणं म्हणजे पदरात पाप ओढून घेणं असं ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलंय. म्हणून सासू सासरे बायबापाबद्दल
करून झाल्याबद्दल आपल्या शब्द चुगल्या चाड्या करत जाऊ नका. तिथं सुख आहे जर चांगलं वागलं तर. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे. वडीलधाऱ्याचा आदर करा. लेकरा बाळांना कौतुकानं बोलता. सोन्या मनाचा किती वर्गाला बेटा वा 90% पडले आणि वा छान अभ्यास कर. तुझ्या आईनं खूप कष्ट केले बरोबर. तुझ्या बापानं खूप कष्ट केले. जरा ध्यान ठेव. मोठ्या पदावर जा. असं कौतुक करून पुढे ढकलत जा लेकरांना. आपल्यात खूप सुख आहे तिथे. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे. राहे समाधान चित्ताची ज्ञानेश्वर अभंगाचा अर्थ असाच असावा असणार आहे. माझ्या अल्पबुद्धीला जर सांगता आला तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चूक क्षमस्व.